प्रश्न टाकू शकाल ज्यांना आपण या सेशन मध्ये ऍड्रेस करणार आहोत. तर हे काही सिंपल रूल आहेत आणि मला आशा आहे की हे सगळे रूल तुम्ही सहजपणे फॉलो करू शकता आणि करू शकाल. यस, या रूल सहित आपण आजच्या सेशनची सुरुवात करणार आहोत, पण तत्पूर्वी मास्टर माइंडचं थोडंसं इंट्रोडक्शन करून द्यायला मला आवडेल. आणि माझं इंट्रोडक्शन करून मी नक्की तुम्हाला देईन. माझं नाव गिरीश जोशी, मी को फाउंडर आहे मास्टर माइंडचा. मास्टर माइंड ही ऑर्गनायझेशन आहे, ज्या ऑर्गनायझेशन मधून मी ज्या ऑर्गनायझेशनचं मिशन आहे टू क्रिएट कॉन्शियस प्लॅनेट, एक कॉन्शियस प्लॅनेट क्रिएट करण्याचं मिशन घेऊन मास्टर माइंड कार्य करते. आणि हे कॉन्शियस प्लॅनेट क्रिएट करणं म्हणजे काय, तर आपल्या आतमधला चेतनेचा स्तर, आपल्या आतमध्ये एक अवेअरनेस, एक कॉन्शियसनेस असा विकसित व्हावा. आणि त्या विकसित कॉन्शियसनेस मधून आपले विचार, आपले बिहेवियर, आपले इमोशन्स, आपले भावना यांचं प्रगटीकरण व्हावं. आजच्या घडीला आपण अनकॉन्शियस अवस्थेमधून जे काही बिहेवियर, आपले विचार येतात आणि त्यामुळे आपण आपल्या लाईफला जे काही स्ट्रगल मोडमध्ये एक्सपिरियन्स करतोय, इथून एका कॉन्शियस प्लॅनेटचं इमॅजिनेशन, एक मिशन घेऊन मास्टर माइंड कार्य करते. आणि हे कॉन्शियस प्लॅनेट क्रिएट करण्याच्या मिशनसाठी आम्ही मास्टर माइंड मध्ये ज्या सर्व्हिसेस किंवा ज्या गोष्टींवरती कार्य केलं जातं ते 3 एरियाज आहेत, ज्या 3 एरियाज वरती मास्टर माइंड कार्य करतं. नेक्स्ट स्लाइड प्लीज. मास्टर माइंडच्या ज्या सर्व्हिसेस आहेत कॉन्शियस प्लॅनेट क्रिएट करण्याच्या दृष्टिकोनात, त्या 3 सर्व्हिसेस आहेत, ट्रेनिंग, कोचिंग आणि बिझनेस कन्सल्टिंग. या 3 एरियावरती मास्टर माइंड कार्य करतं. लोकांचे विचार आणि लोकांच्या भावनांमध्ये असा काय बदल यावा की जेणेकरून त्यांच्या आतमधलं पोटेन्शियल जे त्यांच्या आतमध्ये आहे, अवेलेबल आहे, ते एक्सप्लोर होऊ शकेल, ते संपूर्ण पोटेन्शियल व्यक्त होऊ शकेल. यासाठी त्यांच्याच विचार आणि भावनांच्या वरती असं काय कार्य केलं जाऊ शकतं, असा कोणता बदल ते त्यांच्या आतमध्ये आणू शकतील की त्यांचं संपूर्ण पोटेन्शियल व्यक्त होऊ शकेल. यासाठी मास्टर माइंड ट्रेनिंग, कोचिंग आणि बिझनेस कन्सल्टिंग या 3 एरियावरती काम करतात. ट्रेनिंग मध्ये खूप सारे ट्रेनिंग इंडिव्हिज्युअल लेवलला दिले जातात, त्याचबरोबर कॉर्पोरेट्समध्ये एम्प्लॉई डेव्हलपमेंट, इंडिव्हिज्युअल डेव्हलपमेंटसाठी काही ट्रेनिंग प्रोग्राम्स मास्टर माइंड नेहमी घेत असतं. हे सगळे ट्रेनिंग प्रोग्राम जे माइंड सायन्स रिलेटेड, ब्रेन सायन्स रिलेटेड ट्रेनिंग प्रोग्राम्स असतात. हे संपूर्ण ट्रेनिंग प्रोग्राम जे दिले जातात, हे ट्रेनिंग प्रोग्राम सायंटिफिक बॅकग्राऊंड आणि फॅक्ट्स बेस्ड असतात. त्याचबरोबर रिसेंट जी टेक्नॉलॉजी आहे, या टेक्नॉलॉजीला धरून आणि या टेक्नॉलॉजी मधून हे ट्रेनिंग प्रोग्राम दिले जातात. ज्या काही नवीन मेथोडॉलॉजी लर्निंगच्या आलेल्या आहेत, ब्रेन सायन्स मधून जे नवीन इन्साइट्स समोर आलेले आहेत अडल्ट लर्निंग मधले, तर हे सगळे इन्साइट्स आपण वापरून हे ट्रेनिंग प्रोग्राम्स कंडक्ट करत असतो. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा आस्पेक्ट आपण देतो तो म्हणजे प्रॅक्टिकल स्पिरिच्युअलिटी, ज्याला आपण विजडम म्हणू शकू. प्रॅक्टिकल स्पिरिच्युअलिटीला अप्लाय केलं जातं ह्या ट्रेनिंग प्रोग्राम्स मधून. आणि याचबरोबर हे जे ट्रेनिंग प्रोग्राम दिले जातात, हे सर्टिफाईड प्रोफेशनल ट्रेनर्स कडे हे प्रोग्राम दिले जातात. तर आपल्याकडे काही वेगवेगळे सर्टिफाईड ट्रेनर्स आहेत, जे ट्रेनर्स या प्रोग्रामला लीड करतात, हे प्रोग्राम घेत असतात. तर अशा पद्धतीचे काही ट्रेनिंग प्रोग्राम दिले जातात. त्याचबरोबर इंडिव्हिज्युअल कोचिंग वरती सुद्धा आपण कार्य करतो. काही सर्टिफिकेशन्स, कोचिंगचे सर्टिफिकेशन झालेले कोचेस आपल्याकडे अवेलेबल आहेत, जे कोचेस इंडिव्हिज्युअल आणि कॉर्पोरेट लीडर्सना कोचिंग द्यायचं कार्य करतात. तर हे कोचिंगचं कार्य सुद्धा आपल्याकडे चालतं, ही सर्व्हिसेस सुद्धा आपण देतो. आणि त्याचबरोबर बिझनेस कन्सल्टिंग, स्टार्टअप पासून ते एक्झिस्टिंग कंपनी, ज्या कंपन्या गेले 5-10 वर्ष कार्य करतात, अशा कंपन्यांना त्यांना स्केल करण्यासाठी, त्यांच्या व्यवसायामध्ये वृद्धी करण्यासाठी, त्यांचं मिशन आणि पर्पज अचीव्ह करण्याच्या दृष्टिकोनातनं पीपल, प्रोसेस आणि पॉलिसीज या 3 एरियावरती मास्टरमाइंड त्यांना गाईड करतं, कन्सल्ट करत असतं. तर ही एक्सपर्टीज आम्ही बिझनेसेसना देतो, ज्यामुळे बिझनेसेस आपले मिशन, आपले पर्पज, आपलं विजन, आपला उद्देश, आपले टार्गेट, आपलं गोल अचीव्ह करू शकतील, या दृष्टिकोनातून ह्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात. तर ओव्हरऑल मास्टरमाइंडच्या कामाचा हा आवाका आहे आणि ह्या दिशेनं मास्टरमाइंड कार्य करत असतं. आजचा हा प्रोग्राम आहे, हा पब्लिक ट्रेनिंगचा एक भाग आहे. पब्लिक ट्रेनिंग मध्ये जे काही प्रोग्राम्स घेतले जातात, न्यूरोलिंग्विस्टिक प्रोग्रामिंग असेल, पॅरेंटिंग रिलेटेड काही प्रोग्रामिंग असतील, स्टुडंटसाठी जे प्रोग्रामिंग असतील, अथवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, लिडरशिप रिलेटेड काही प्रोग्राम असतील, तर त्यातलाच आजचा हा एक प्रोग्राम आपण या ठिकाणी अटेंड करतोय. तर आजच्या या पब्लिक सेशन मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. तर इथपर्यंतचा पार्ट आपण बघितला, मास्टर माइंड ऍक्च्युअली काय आहे. आजच्या ह्या सेशन मध्ये आपण हॅपीनेस ऑन डिमांड या कॉन्सेप्टला थोडं विस्तृतपणे बघणार आहोत. म्हणजे तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की हॅपीनेस ऑन डिमांड असं का म्हणतोय आपण. मला थोडंसं सांगावंसं वाटेल की हॅपीनेस ऑन डिमांड म्हणजे काय, नेमकं काय. बाय द वे, आजच्या जगामध्ये तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की आपण प्रत्येक गोष्टी ह्या सध्या
डिमांड करतोय वेगवेगळ्या ऍप्लिकेशन थ्रू ऑनलाईन. तुम्ही सुद्धा गेल्या काही महिन्यांमध्ये, काही आठवड्यांमध्ये, इव्हन आज सुद्धा काही वस्तू ऑनलाईन मागवल्या असतील. आणि आत्ताचा जमाना जो आहे तो ऑन डिमांडचा जमाना असं म्हणलं जातं. ऑन डिमांड, ऑन डिमांड म्हणजे जे हवं आणि जेव्हा हवं तेव्हा आपण मागवू शकतो. ही सुरुवात कुठल्या तरी एका बुक मधून सुरुवात झाली, म्हणजे पुस्तक ऑन डिमांड मागवण्यापासून सुरुवात झाली आणि हळूहळू त्यांना आपल्या जीवनाच्या सगळ्याच गोष्टींवरती ताबा मिळवत गेला. ऑन डिमांड प्रत्येक गोष्ट मिळू शकते का यावरती कंपन्यांनी काम करायला सुरुवात केली आणि प्रत्येक गोष्ट ऑन डिमांड देण्याची एक सर्व्हिसेस सुरू झाली. आणि गेल्या काही वर्षांमध्ये ऑन डिमांडचा एक जमाना आपण एक्सपिरियन्स करतोय. तो केवळ काही वस्तूंपुरता मर्यादित राहिलेला नाहीये. तो वस्तूंपासून शिफ्ट झाला तो फूडमध्ये. फूड हवं तेव्हा हवं त्यावेळी मिळावं. कोविडमध्ये बघितलं असेल तुम्ही कित्येक लोकांनी की लोक घरात होते, ऑन डिमांड फूड मागवायचे. आणि आज हे कित्येक लोक ऑन डिमांड हवं तेव्हा हवं ते फूड, हवं त्या हॉटेलमधलं फूड ते मागवतात. इतकंच नव्हे तर ही सर्व्हिस टीव्ही सिरियल्स आणि मूव्हीज मध्ये सुद्धा शिफ्ट झाली. कधी काळी एखादी सिरियल बघायची असेल, संध्याकाळी 8ला असेल तर आपल्याला 8लाच वेळ काढावा लागायचा. सकाळी 9 वाजता एखादी सिरियल असेल तर 9 वाजताच वेळ काढून ती सिरियल बघावी लागायची. पण हळूहळू हा जमाना बदलत गेलाय. संध्याकाळी 8ची सिरियल किंवा सकाळची 9ची सिरियल जरी तुमची चुकली तरी तुम्ही ती सिरियल नंतर केव्हाही तुमच्या सोयीनुसार, तुमच्या सवडीनुसार बघू शकता. ह्याही सर्व्हिसेस यायला लागल्या. यालाच आपण ऑन डिमांड प्लॅटफॉर्म क्रिएट झाले सिरियल्समध्ये आणि मूव्हीजमध्ये. तुम्हाला हवा तो मूव्ही तुम्ही प्राप्त करू शकता, बघू शकता. हवा तो सिरियल, हवी ती सिरियल तुम्ही बघू शकता. ही काहीशी सर्व्हिस यायला सुरुवात झाली ऑन डिमांडमध्ये. आणि ते केवळ इथपर्यंत राहिलेलं नाही. अलीकडे तर मेडिसिन सुद्धा ऑन डिमांड मिळायला लागले. पूर्वी एखादी प्रिस्क्रिप्शन ज्यावेळी डॉक्टरने दिली जायची, ती मेडिसिन मेडिकलमध्ये जायचो आपण, ती घ्यायची. पण आज तेच प्रिस्क्रिप्शन ऑनलाईन ज्यावेळी तुम्ही एखाद्या ऍप्लिकेशन वरती जाता आणि ऑन डिमांड मेडिसिन सुद्धा तुम्ही मागवू शकता. अशा कित्येक सर्व्हिसेस सध्या ऑनलाईन आल्या. पण या सगळ्यांच्या मागे उद्देश काय होता? या सगळ्यांच्या मागे उद्देश एक होता, तो म्हणजे आपण हॅपी असणं. आपले सगळे जे कार्य आपण जे काही करतोय, या कार्याच्या सगळ्या कार्याच्या मागे जर डीप लेवलला कोणती गोष्ट आहे हे जर विचारलं तर त्या डीप लेवलला एकच गोष्ट समोर येते, ते म्हणजे हॅपीनेस, आनंद. तुम्ही म्हणाल कसं काय? आता तुम्ही विचार करा, तुम्ही जो जॉब करताय, तुम्ही जे व्यवसाय करताय, तुम्ही जे काही करत असाल, ते करण्याच्या मागचा उद्देश काय आहे? प्रायमरी उद्देश कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की मी पैसा कमवण्यासाठी हे करतोय, मी माझा व्यवसाय वाढवण्यासाठी करतोय. पण थोडासा प्रश्न विचारून बघा की पैसा मिळाल्यानंतर ऍक्च्युली काय मिळणार आहे? व्यवसाय वाढल्यानंतर काय मिळणार आहे? हे कार्य केल्यानंतर काय मिळणार आहे? गृहिणी असाल तरी सुद्धा तुम्ही जे काही करताय हे करणं केवळ हॅपीनेस, आनंदासाठी करताय. तुम्हाला वाटेल ह्यात कसा आनंद आहे? तर तुम्ही फॅमिलीला सर्व करताय, फॅमिलीला सर्व केल्यामुळे काय होणार आहे? तर कुठेतरी डीप लेवलला एक सॅटिस्फॅक्शन मिळतं, आनंद मिळणार आहे. आणि हा आनंदच, हे समाधानच तुमच्याकडे आनंद आकर्षित करणार आहे, आनंद लाईफमध्ये अट्रॅक्ट करणार आहे. हॅपीनेस साठीच आपल्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी चालू असतील तर तुम्ही हॅपीनेस कधी ऑन डिमांड मागवलाय का? तुम्हाला प्रश्न पडेल, ऑन डिमांड हॅपीनेस मिळतो का? आणि मिळत असेल तर कोणतं ऍप्लिकेशन? बाहेर कुठलंही अजून असं ऍप्लिकेशन मिळालेलं नाहीये किंवा अवेलेबल झालेलं नाही जे तुम्हाला हवा तेव्हा हवा तो आनंद प्राप्त करून देऊ शकेल. आणि ऍक्च्युली ते ऍप्लिकेशन तुमच्या आतमध्येच आहे. आज त्याच ऍप्लिकेशनला थोडंसं अंडरस्टँड करणार आहोत, समजून घेणार आहोत की ऍक्च्युली हॅपीनेस ऑन डिमांड म्हणजे काय. असं झालं तर की तुम्हाला जो हवाय, आनंद हवाय, तो आनंद जो तुमच्याच आतमध्ये आहे तो तुम्हाला हवा तेव्हा, हवा तेवढा, हवा त्यावेळी प्राप्त करता आला तर. जसं एखादं फूड हवं तेव्हा मागवताय, तसंच हॅपीनेस सुद्धा हवा तेव्हा प्राप्त केला तर आणि करू शकलो तर किती मजेशीर गोष्ट आहे. आणि जर असं झालं तर नक्कीच किती चांगली गोष्ट आपल्या जीवनामध्ये प्राप्त होऊ शकेल. तर आपल्या जीवनामध्ये ह्या सगळ्या वस्तूंसाठी, या सगळ्या गोष्टींसाठी आपण इतके तत्पर असू ऑन डिमांड मागवण्यासाठी, तर हॅपीनेससाठी का नाही? आजच्या सेशनमध्ये आपण हॅपीनेसला ऑन डिमांड कसं मागवता येईल याविषयी विस्तृत चर्चा करणार आहोत. या 2 तासामध्ये यालाच थोडंसं व्यवस्थित समजून घेणार आहोत. मग व्हॉट इज हॅपीनेस? मग हॅपीनेस बद्दल जर डिस्कस करत असू तर व्हॉट इज हॅपीनेस? हॅपीनेस म्हणजे नेमकं काय? प्रश्न इथून सुरुवात होतो. तर ज्या गोष्टीविषयी बोललं जातंय त्या गोष्टीला पहिल्यांदा समजून घेऊयात की हॅपीनेस एक्झॅक्टली काय आहे. मला नक्की तुमचे काही आन्सर्स आवडतील ऐकायला, किंवा काही चॅट करू शकाल की हॅपीनेस म्हणजे काय? तुमच्या दृष्टिकोनातनं हॅपीनेस म्हणजे काय? तुम्ही सांगू शकाल. कोण शेअर करणार असेल तर शेअर सुद्धा करू शकाल,
की तुमचं हॅपीनेसचा मिनिंग काय. त्यात योग्य अयोग्य चूक बरोबर आन्सर असं बिलकुल नाही. तुम्हाला जे वाटतंय की हॅपीनेस बद्दल हे हॅपीनेसची माझी डेफिनेशन आहे, ही हॅपीनेसची माझी व्याख्या आहे, तुम्ही सांगू शकाल की तुम्हाला काय वाटतं की हॅपीनेस तुमच्यासाठी काय आहे. तुम्ही कशाला म्हणता की हॅपीनेस म्हणजे काय. कोणी शेअर करणार असेल तर अनम्यूट करू शकाल आणि शेअर करू शकाल. मनाचे समाधान. थँक्यू सो मच. येस, मनाचे समाधान. येस, सॅटिस्फॅक्शन. अजून कोणाचं वेगळं आन्सर. एक आन्सर आलं मनाचं समाधान. नक्की बरोबर आहे. मनाप्रमाणे होणं. येस. टू बी कंटेंट. व्हेरी नाईस. गुड. येस, टू बी कंटेंट. मनाप्रमाणे एखादी गोष्ट होणं, पूर्णतेची फिलिंग. येस, गुड. अजून काय वाटतं तुम्हाला की हॅपीनेस म्हणजे काय. तुमच्यासाठी हॅपीनेसची डेफिनेशन काय. कशाला तुम्ही म्हणता की हॅपी आहात, मी हॅपी आहे, हॅपीनेस मध्ये आहे, असं कशाला म्हणता. लेट्स अंडरस्टँड. आपण बघूयात हॅपीनेस म्हणजे काय. कारण तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर यामध्ये असेल सुद्धा. हॅपीनेस इज अन इमोशनल स्टेट कॅरेक्टराइज्ड बाय फीलिंग्स ऑफ जॉय, सॅटिस्फॅक्शन, कंटेनमेंट अँड फुलफिलमेंट. हॅपीनेस आपली एक इमोशनल स्टेट आहे, आपल्या आतमधली एक स्टेट ऑफ माइंड आहे, मनाची एक अवस्था. स्टेट ऑफ माइंड म्हणजे मनाची एक अवस्था. इमोशनल स्टेट भावनिक अवस्था. किंवा स्टेट नाही आहे तर ती एक भावनिक अवस्था आहे जिला आपण एक्सपिरियन्स करतोय. त्या भावनांना आपण एक्सपिरियन्स करतो. आणि त्या भावना कुठल्या आहेत. त्या भावना आहेत फिलिंग ऑफ जॉय, सॅटिस्फॅक्शन समाधान, जॉय आनंद, सॅटिस्फॅक्शन समाधान, कंटेनमेंट पूर्णता, फुलफिलमेंटची अवस्था, आणि फुलफिलमेंट त्याला म्हणले पूर्णतेची फिलिंग आपल्या आतमध्ये. हॅपीनेस एक स्टेट ऑफ माइंड आहे. ज्या स्टेट ऑफ माइंड मध्ये ह्या काही गोष्टी सामावल्या गेल्यात. ह्या गोष्टी ज्यावेळी आपण आतमध्ये एक्सपिरियन्स करतो त्यावेळी आपल्या आतमध्ये जी स्टेट, जी मनोअवस्था क्रिएट होते तिला आपण हॅपीनेस म्हणतो. आणि ह्या हॅपीनेसला चेस करण्यासाठी, ह्या हॅपीनेसला एक्सपिरियन्स करण्यासाठी आपण आपल्या जीवनातल्या सगळ्या गोष्टी करायला लागलो. सगळ्या गोष्टी, सगळ्या ऍक्टिव्हिटी, सगळे विचार हे ह्या एका गोष्टीसाठी, ह्या एका इमोशनल स्टेटला एक्सपिरियन्स करण्यासाठी आपले प्रयास चालू आहेत. पण बाय द वे, दरवेळी हवा त्यावेळी आपल्याला हा हॅपीनेस मिळतो का. बऱ्याच जणांचा आन्सर असेल नाही. काही जण शिकले असतील हॅपीनेस ऑन डिमांड कसा प्राप्त करायचा असा, पण बऱ्याच वेळा आपल्याला हॅपीनेस ऑन डिमांड प्राप्त नाही करता येत. आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊयात की हॅपीनेस ऑन डिमांड मध्ये ऍक्च्युली बाधा काय. नेक्स्ट स्लाइड प्लीज. लेट्स अंडरस्टँड हॅपीनेस इतका इम्पॉर्टंट का आहे. व्हाय, का हॅपीनेस मॅटर करतो. आपण थोडस बघूयात की हॅपीनेस बद्दलचा सर्वे काय सांगतो. येस प्लीज. हॅपीनेसचा सर्वे काय सांगतो. वाय हॅपीनेस मॅटर, हॅपीनेस का मॅटर करतो. एक सर्वे केला गेलाय, ज्या सर्वे मधून असं समोर आले की जे लोक, जे सेल्स पीपल असे आहेत ज्यांच्या जीवनामध्ये त्यांनी प्राईम केले स्वतःला हॅपीनेससाठी, प्राईम स्वतःला प्रोग्राम केले हॅपीनेससाठी, त्यांच्या अशा सेल्स पर्सन मध्ये 56% सेल परफॉर्मन्स वाढलाय. जे लोक, जे सेल्स पर्सन आहेत, जे आनंदी राहून आपलं सेल करतात, आपलं कार्य करतात, जे सेलिंगचं कार्य, विक्रीचं कार्य करतात, तर असं लक्षात आलं की त्यांचा परफॉर्मन्स 56% वाढलाय. केवळ हॅपीनेसचे स्टेट त्यांच्या आतमध्ये ऍक्सेस करू शकले. हॅपी राहून ते त्यांचे सेलिंग करू शकल्यामुळे. स्टुडंटच्या बाबतीतला सर्वे असा सांगतोय की अराउंड 35%, 35% परफॉर्मन्स बेटर झाला, एक्झाम मधला परफॉर्मन्स बेटर झाला ज्यावेळी स्टुडंट्स स्वतःला प्राईम करू शकले हॅपीनेससाठी, प्राईमिंग प्रोग्राम करू शकले, स्वतःला हॅपीनेसच्या स्टेटमध्ये ठेवू शकले आणि एक्झाम दिलं, तर त्याचा परिणाम असा होता की त्यांचा परफॉर्मन्स 35% इन्क्रीज झाला. डॉक्टरांच्या डायग्नोसमध्ये 90% अॅक्युरेसी आली ज्यावेळी त्यांनी स्वतःला हॅपी स्टेटमध्ये राहून कार्य करायला सुरुवात केली. किती मोठा बदल आहे, किती इनक्रेडिबल गोष्ट आहे की डॉक्टरांच्या डायग्नोसमध्ये 90% अॅक्युरेसी येणं ज्यावेळी ते हॅपी स्टेटला ऍक्सेस करतात. आणि ऍथलेटच्या बाबतीत काय आलं तर ऍथलेटचा परफॉर्मन्स 42% इन्क्रीज झाला ज्यावेळी त्यांनी स्वतःला प्राईम केलं हॅपीनेससाठी, हॅपी स्टेटमध्ये राहून ज्यावेळी त्यांनी कार्य केलं. ज्यावेळी आपण हॅपी स्टेटमध्ये राहतो
त्यावेळी आपला परफॉर्मन्स हा कित्येक पटीने वाढतो, आपली क्षमता, आपलं पोटेन्शियल जे आहे कित्येक पटीने वाढतं आणि त्या वाढलेल्या पोटेन्शियल मधून आपलं कार्य व्हायला सुरुवात होते. त्यामुळं हॅपीनेस एक सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. बाय चॅलेंज कशामध्ये येतं त्याला आपण बघणार आहोत. जनरली आपण 4 वेगवेगळ्या स्टेटमध्ये आपल्या आयुष्यात जगत असतो. तुम्ही चेक करा की कोणत्या स्टेटमध्ये सध्या तुम्ही आहात आणि इथे तुम्हाला लक्षात येईल की काय चॅलेंज तुमच्या बाबतीत एक्सपिरियन्स तुम्ही करायला. काही लोक असतात जे निगेटिव्ह स्पायरल मध्ये जगतात. निगेटिव्ह स्पायरल, हे निगेटिव्ह स्पायरल कशामुळे होतं? निगेटिव्ह स्पायरल ज्यावेळी आपण एक्सपिरियन्स करतो त्यामध्ये 2 गोष्टी. त्यातला फर्स्ट पार्ट आहे प्रेझेंट हॅपीनेस, आत्ताचा हॅपीनेस, आणि दुसरा आहे फ्युचर व्हिजन. या दोघांविषयी निगेटिव्ह स्पायरल मध्ये जगणारे जे लोक आहेत त्यांच्या जीवनामध्ये प्रेझेंट हॅपीनेस नसतो आणि फ्युचरचं व्हिजनही त्यांच्याकडे नाहीये. आणि त्याचमुळे हे एका निगेटिव्ह स्पायरल मध्ये कंटिन्युअस जगतायत. निगेटिव्ह स्पायरल मध्ये या लोकांकडे प्रेझेंट हॅपीनेस नाहीये आणि फ्युचरचं व्हिजन सुद्धा नाहीये. त्यामुळे हे निगेटिव्ह स्पायरल मध्ये त्यांच्या आतमध्ये कंटिन्युअस निगेटिव्हिटीची सायकल चालू आहे. त्यांच्याकडे आशावाद नाहीये भविष्याविषयीचा आणि वर्तमानाविषयी काही चांगलं चाललंय असं त्यांना बिलकुलच वाटत नाही. आता हॅपीनेसच त्यांच्याकडे नाही. त्यानंतर एक सेकंड कॅटेगरी ज्याला आपण करंट रियालिटी असं म्हणतो. हे लोक जे आहेत ते आता चाललंय जे वर्तमानमध्ये ह्याच रियालिटीमध्ये जास्त अडकून पडलेले असतात. यांच्याकडे प्रेझेंट हॅपीनेस असतो, आत्ताच्या कालावधीमध्ये हॅपीनेस आहे, पण फ्युचर विजन मात्र त्यांच्याकडे नाही. सध्या या लोकांच्या लाईफमध्ये सगळं व्यवस्थित चालू आहे, पण ज्यावेळी फ्युचर आठवतं त्यावेळी एन्झायटी फील होते. आणि करंट रियालिटीमध्ये जगणारे जे लोक आहेत ते एन्झायटीमध्ये जगणारे लोक आहेत. माझा विचार करा की आपल्या जीवनामध्ये प्रेझेंट चांगला चालला असेल आणि फ्युचरची काही क्लॅरिटी आपल्याकडे नसेल तर कदाचित आपण करंट रियालिटी, फ्युचर विषयी एन्झायटीच्या अवस्थेमध्ये तर जगत नाही ना. आपण याला जस्ट पहिल्यांदा समजून घ्यायला लागलो की आपण सध्या ओव्हरऑल मॅप मध्ये कोणत्या ठिकाणी आहोत, जेणेकरून आपली जर्नी अधिक सहज, अधिक सुलभ करता येऊ शकेल. त्यानंतरचा जो तिसरी स्टेट आहे, तिसरी स्टेट आहे स्ट्रेसची स्टेट. कित्येक लोक आहेत जे स्ट्रेसच्या अवस्थेमध्ये जगतायत आणि याचं मुख्य कारण जर काय असेल तर प्रेझेंट हॅपीनेस मध्ये आणि फ्युचर व्हिजन यामध्ये त्यांच्या बाबतीत काय होतं बघूयात. त्यांच्याकडे प्रेझेंट हॅपीनेस नाहीये, आत्ताचा हॅपीनेस नाहीये, पण फ्युचरचं व्हिजन मात्र त्यांच्याकडे आहे. भविष्यात काय व्हायला हवं, कसं व्हायला हवं त्याचं व्हिजन त्यांना दिसतंय, पण प्रेझेंट मध्ये ते बिलकुल हॅपी नाहीयेत. त्यामुळे ते स्वतःला कनेक्ट करू शकत नाहीयेत प्रेझेंट पासून फ्युचर मध्ये. त्यांच्याकडे तो ब्रिज सापडत नाहीये, त्यांना आतमध्ये तो ब्रिज दिसत नाहीये. त्यामुळे ते कंटिन्युअस एका स्ट्रेस अवस्थेमध्ये जगतायत की मी माझ्या या व्हिजन पर्यंत, माझ्या या अवस्थेमध्ये, डिझायर्ड अवस्थेमध्ये कसा पोहोचू. त्यामुळे त्यांच्या आतमध्ये एक संघर्ष, एक स्ट्रेस ते कंटिन्युअस फील करतात, स्ट्रगल फील करतात. तर जे लोक ह्या अवस्थेमध्ये आहेत त्यांच्याकडे प्रेझेंट हॅपीनेस नाही, पण फ्युचरचं व्हिजन मात्र त्यांच्याकडे अवेलेबल आहे. आणि त्यानंतरची जी स्टेट येते ती स्टेट आहे फ्लो स्टेट. फ्लो स्टेट, फ्लो स्टेट म्हणजे एक अशी स्टेट ज्यामध्ये आपल्या आतमधली जी एनर्जी आहे, इमोशन आहेत, भावना आहेत, त्या एका फ्लो प्रमाणे प्रवाहित होत आहेत. आणि या कॅटेगरीमध्ये जगणारे जे लोक आहेत त्यांच्याकडे प्रेझेंट हॅपीनेस, वर्तमानातला हॅपीनेस सुद्धा आहे आणि फ्युचरचं व्हिजन सुद्धा त्यांच्याकडे खूप स्पष्ट आणि क्लिअर आहे. ह्या 2 गोष्टींवरती ज्यांची कमांड आहे, यस आहे, त्यांच्या आतमध्ये फ्लो स्टेट येते. एनर्जीचा एक प्रवाह जो आहे तो सहजपणे त्यांच्या आतमधून प्रवाहित व्हायला लागलेला असतो. तुम्ही चेक करा की तुम्ही कोणत्या स्टेटमध्ये सध्या जगताय. निगेटिव्ह स्पायरल जर असेल तर तुमच्याकडे प्रेझेंट आणि वर्तमान या दोघांमध्ये सुद्धा क्लॅरिटी नाहीये. करंट रियालिटीमध्ये अडकलेला असाल तर प्रेझेंटमध्ये हॅपीनेस चांगलं आहे, आता सध्या कदाचित सगळं व्यवस्थित चाललं असेल, पण फ्युचरची एन्झायटी आहे की भविष्यात काय होईल. काही लोक असतात ज्यांचा प्रेझेंट जो आहे तो प्रेझेंट मध्ये त्यांना काही चांगलं चाललेलं दिसत नाही, पण फ्युचर विषयीचं एक व्हिजन त्यांच्यामध्ये आहे. तर तुम्हाला प्रेझेंटला सुधारावं लागेल, प्रेझेंटमध्ये हॅपीनेस शोधावं लागेल, कार्य करावं लागेल. आणि जे लोक फ्लो स्टेटमध्ये जगतात हे स्टेट प्रेझेंट आणि फ्युचर या दोघांमध्ये सुद्धा पूर्ण स्पष्ट आहेत, क्लिअर आहेत. आणि म्हणून त्यांच्या आतमध्ये जी एनर्जी आहे ते एका फ्लो प्रमाणे प्रवाहित होते आणि ते स्वतःला एका फ्लो मध्ये एक्सपिरियन्स करतात. त्यांची एनर्जी, त्यांचे इमोशन जे आहेत, एनर्जी इन मोशन जे आहे ते एका फ्लो मधून एक्सपिरियन्स व्हायला लागले. त्यामुळे त्यांच्या इमोशन्स मध्ये, फिलिंग्स मध्ये कुठं डिस्टर्बन्स नाहीये. आणि ज्यावेळी अशा अवस्थेमध्ये असतो त्यावेळी आपण एक नॅचरल हॅपीनेस फील करायला लागतो, फ्लो स्टेटमध्ये असतो त्यावेळी. बाय द वे, हॅपीनेस ही आपली एक नॅचरल स्टेट ऑफ माइंड आहे, नैसर्गिक स्टेट ऑफ माइंड आहे. पण वर्षात 1, 2, 3
यामध्ये कोणत्या तरी एका पार्टमध्ये डिस्टर्बन्स आल्यामुळं आपण ह्या नॅचरल स्टेट ऑफ माइंडला गमावतो आणि आपल्या आतमधला जो एनर्जीचा फ्लो आहे, जो सहज प्रवाहित होत होता, तो सहज प्रवाहित होणारा जो फ्लो आहे, जी एनर्जी आहे, त्याच्यामध्ये काही ब्लॉकेज क्रिएट होतात. नेक्स्ट साईड प्लीज. आपण बघूयात की कोर ब्लॉक काय आहे. असा कोणता कोर ब्लॉक आहे ज्या ब्लॉकमुळे आपण आपल्या जीवनामध्ये हॅपीनेस ही नॅचरल स्टेट असून सुद्धा तिला ऍक्सेस करू शकत नाही, तिला एक्सपिरियन्स करू शकत नाही. असं काय होतंय ज्या होण्यामुळं आपण आपला हॅपीनेस जी नॅचरल स्टेट आहे, जी सहज अवेलेबल आहे, तिला आपण एक्सपिरियन्स करत नाही. आपण बघूयात त्याचं मुख्य कारण काय असेल, तर लहानपणापासून आपण स्वतःला कंडिशन हॅपीनेस साठी प्रोग्राम केले. कंडिशन हॅपीनेस म्हणजे काय, की आपण आपल्या जीवनामध्ये हॅपीनेसला कोणत्या तरी कंडिशनला बांधलंय, कोणत्या तरी कंडिशन लावल्यात हॅपीनेसच्या. 1 2 3 4 5 6 7 ह्या गोष्टी झाल्यानंतरच मी हॅपी होणार. आणि यामुळं आपल्या सहज प्रवाहित होणाऱ्या एका एनर्जीला ब्लॉक क्रिएट व्हायला सुरुवात होते. कित्येक लोक केवळ कंडिशन हॅपीनेस मध्ये जगायला लागलेत. काही लोकांच्या कंडिशन्स पूर्ण होत आहेत, काही लोकांच्या कंडिशन्स पूर्ण होत नाहीत. काही लोकांच्या कंडिशन्स पूर्ण होतात, त्यावेळी त्यांची नवीन कंडिशन ते अप्लाय करतात, की आता ते नवीन कंडिशन मध्ये शिफ्ट झालेत. आणि काही लोकांच्या कंडिशन ज्यावेळी पूर्ण होत नाहीत, त्यावेळी ते कंडिशन पूर्ण करण्यासाठी कंटिन्युअस स्ट्रगल करतात. आणि त्यावेळी त्या वरच्या 3 पैकी कोणत्या तरी एका अवस्थेमध्ये शिफ्ट होतात. स्ट्रेसच्या अवस्थेमध्ये तरी शिफ्ट होतील, निगेटिव्ह स्पायरल मध्ये तरी शिफ्ट होतील, करंट रियालिटीमध्ये तरी शिफ्ट होतील, कुठेतरी एकामध्ये शिफ्ट होतील. सगळ्यात कोर ब्लॉक जर हॅपीनेस मधला कोणता असेल, आपल्या हॅपीनेसच्या एनर्जी मधला, फ्लो मधला जर कोणता असेल, तर कंडिशन्ड हॅपीनेस हा आपल्या आतमधल्या हॅपीनेसच्या नॅचरल स्टेटला एक्सपिरियन्स करण्यासाठी ब्लॉक आहे. लहानपणापासून आपण लोकांना किंवा आपल्या मुलांना किंवा आपण स्वतः सुद्धा कंडिशन हॅपीनेस मध्ये वाढलो. कंडिशन हॅपीनेस म्हणजे काय, परीक्षेत इतके मार्क्स मिळाले तर मी हॅपी होईल, मी सायकल चालवायला शिकल्यानंतर हॅपी होईल, मी कार चालवायला शिकलो ना बस हॅपी झालो, मला एकदा नोकरी मिळाली की मी हॅपी झालो, मला एकदा जॉब लागला, एखादा अमुक सॅलरी मिळाली की मी हॅपी झालो, मला एखादा व्यवसायात इतकं टर्नओव्हर झाला की हॅपी झालो, मला प्रॉफिट मिळालं की हॅपी झालो, माझा पहिला प्रोग्राम लॉन्च झाला तर मी हॅपी झालो, मला अमुक पर्सन लाईफ मध्ये मिळालं तर हॅपी झालो. ह्या सगळ्या कंडिशन हॅपीनेस आहे. कोणत्या तरी कंडिशन वरती डिपेंड आहे की हे झालं तर मी हॅपी होणार आहे, हे झालं तर मी हॅपी होणार आहे. आणि ह्या फॉल्स ट्रॅप मध्ये आपण स्वतःला कंटिन्युअस गुंतवून घेतो. The problem with conditional happiness is that people tend to jump from one condition of happiness to the next. ते कंटिन्युअस वेगवेगळ्या हॅपीनेसच्या कंडिशन मध्ये शिफ्ट होतात. एक कंडिशन पूर्ण झाली की दुसरी कंडिशन पूर्ण झाली की तिसरी कंडिशन, आणि एका इन्फिनिट लूप मध्ये ते अडकत चालले, एका ट्रॅप मध्ये ते कंटिन्युअस स्वतःला अडकवतात. आणि त्यांना असं वाटतं की काहीतरी भविष्यात हॅपीनेस मिळण्याची गोष्ट आहे. Conditional happiness is waiting for the right moment or set of the circumstances to the happy. काहीतरी असं घडेल, काहीतरी असं होईल, काहीतरी अशी राईट मुवमेंट माझ्या जीवनामध्ये घडेल, त्याच वेळी मी हॅपी होईल, त्याच वेळी मला हॅपीनेस एक्सपिरियन्स करायला मिळेल. आणि त्या मुवमेंटची आपण वेट करतोय, वाट बघतोय. त्यामुळे आपल्या सगळ्यांचा हॅपीनेस हा भविष्यामध्ये आहे, अशा काहीतरी भ्रमात आपण कंटिन्युअस जगायला. नेचर सांगतं की हॅपीनेस साठी ह्या कंडिशन ब्लॉक मधून पहिल्यांदा बाहेर यायला हवं. आणि आपण या कंडिशन ब्लॉक मधून थोडं बाहेर येऊ शकलो तर नॅचरल स्टेट ऑफ हॅपीनेस मध्ये आपण जायला सुरुवात करू. माझा कंडिशन हॅपीनेस हा गेल्या कित्येक वर्षांमधून आपण स्वतःला प्रोग्राम केलेला पार्ट आहे. त्यामुळे तो आतमध्ये खूप खोलवर रुजलाय. त्यामुळे इतका सहजपणे आपण काढू नाही शकणार, पण आपण सुरुवात तरी करू शकलो पाहिजे. ते का चुटकीसरशी आपण त्याला नाही काढू शकणार. आपल्याला काही कार्य करावं लागेल स्वतःवरती. आणि मग एक वेळ असेल की आपल्या आतमधला कंडिशन हॅपीनेसची जी प्रोग्रामिंग आहे, ती प्रोग्रामिंग हळूहळू कमी व्हायला लागेल आणि आपण नॅचरल स्टेट ऑफ हॅपीनेस कडे शिफ्ट व्हायला सुरुवात होऊ शकतो. तर हा काहीसा एक इम्पॉर्टंट पार्ट आपण समजून घेतोय. तुम्ही विचार करात की लहानपणापासून कितीतरी ठिकाणी, कितीतरी एरियामध्ये कंडिशन्ड हॅपीनेस आपण स्वतःला प्रोग्राम केलाय. आणि आजही आपण आपल्या मुलांना, नेक्स्ट पिढीला सुद्धा कंडिशन हॅपीनेस मध्ये शिफ्ट करतो, नॅचरल स्टेट ऑफ हॅपीनेस मध्ये नाहीये. अजाणतेपणी सोसायटी, एन्व्हायरमेंट ह्या सगळ्या आपल्याला कंडिशन हॅपीनेस कडे
कंडिशन्ड हॅपीनेस मध्ये जगण्यासाठी उद्युक्त करतात, प्रमोट करतात किंवा पुश करतात. पण आपल्याला सजग व्हायला हवं की आपल्याला कोणता हॅपीनेस हवाय. कंडिशन्ड हॅपीनेस, एखादी कार घेतली, अमुक अमाऊंटची मला जॉब लागला, ह्या वर्षात इतकं प्रॉफिट कमवलं तर मी हॅपी होईल. पण असा हॅपीनेस किती कालावधीसाठी टिकलाय, किती वेळ टिकलाय? फार कालावधीसाठी. तर आपल्याला नक्की विचार करायला हवा की किती दिवस आपण या कंडिशन्ड हॅपीनेस मध्ये इन्व्हॉल्व्ह होणार आहोत, रमणार आहोत, आणि किती वेळ आपण या कंडिशन हॅपीनेसलाच कॅरी करणार आहोत. अशी एखादी स्टेट जी आपल्याला सहजपणे आपला हॅपीनेस एक्सपिरियन्स करू देऊ शकेल. या कंडिशन मधून बाहेर येण्याचं करेज, धाडस आपण दाखवणार आहोत. आणि जर आपण धाडस दाखवणार असू तर आपल्या आतमधली नॅचरल स्टेट ऑफ हॅपीनेस आहे, तिला आपण ऍक्सेस करायला सुरुवात करू शकतो. ती आपल्या आतमध्येच आहे, ती कुठेही गेलेली नाही आहे. तिला आपण सहजपणे एक्सपिरियन्स करायला सुरुवात करू शकतो. पण आवश्यक आहे करेज, धाडस असायला या कंडिशन मधून स्वतःला मुक्त करण्यासाठी. खूप सारे ब्लॉकेजेस हॅपीनेस मध्ये आहेत, पण त्यातला सगळ्यात कोर ब्लॉक जो कुठला असेल, जिथून बाकी सगळे ब्लॉक्स क्रिएट झालेत, त्यातला पहिला कोर ब्लॉक आहे तो आहे कंडिशन्ड हॅपीनेसचा ब्लॉक. तर तुम्ही स्वतःला प्रश्न विचारात की कोणकोणत्या एरियामध्ये मी स्वतःला कंडिशन्ड करून ठेवले. फायनान्शियल एरियामध्ये, नात्यांमध्ये, नात्यांचा हॅपीनेस एक्सपिरियन्स करण्यामध्ये कोणकोणते कंडिशन्स लावलेत, समृद्धी मनीचा एक्सपिरियन्स करण्यामध्ये कोणकोणते कंडिशन्स लावलेत, करिअर मधले एक्सप्रेशन जे आहेत, आपल्या गुणांची जी अभिव्यक्ती आहे त्याच्यामध्ये कोणकोणते कंडिशन्स लावलेत, ज्यामुळे मी माझा हॅपीनेस होल्ड करून ठेवलाय, भविष्यात मिळेल, कधीतरी मिळेल, याच आशेमध्ये आपण जगतोय. थोडं याच्यावरती एक विवेकपूर्ण दृष्टी जर टाकू शकलो आपण, तर आपल्याला आपल्या कंडिशन्स आयडेंटिफाय होतील आणि आपण त्या कंडिशन्स पासून मुक्त व्हायला सुद्धा राजी होऊ शकू. ते करेज, ते धाडस दाखवायला सुरुवात करू शकू. तर आपण नॅचरल स्टेट ऑफ हॅपीनेस मध्ये जरी बाधा कुठली आहे तर ती बाधा बघितली, ती बाधा आहे कंडिशन हॅपीनेसची. याचबरोबर आपण एक पुढचा पार्ट, एक इम्पॉर्टंट पार्ट समजून घेतोय, ज्याला 4 मेंटल स्टेट्स असं म्हणतो. 4 मेंटल स्टेट म्हणजे काय की ह्या जगामध्ये जे काही लोक आहेत हे 4 पैकी कोणत्या तरी एका स्टेट ऑफ माइंड मध्ये जगतायतच. तुम्ही थोडंसं विचारात स्वतःला की तुम्ही नेमकं कोणत्या स्टेट ऑफ माइंड मध्ये स्वतःला एक्सपिरियन्स करताय आजकाल. आणि जर काही अशा स्टेट ऑफ माइंड मध्ये जगताय जिथे तुम्हाला नको आहे, तर तुम्हाला लवकरच एका वेगळ्या नेक्स्ट स्टेट ऑफ माइंड मध्ये तुम्हाला स्वतःला शिफ्ट करायला हवं. त्यातली पहिली जी स्टेट ऑफ माइंड आहे ती आहे सफरिंग बाय डिफॉल्ट. तुम्ही अवतीभोवती काही लोक बघितले असतील की जे सफर, जे वेदना, दुःख करतायत लाईफमध्ये बाय डिफॉल्ट. म्हणजे त्यांना काही गोष्टी घडाव्यात, काही त्यांच्या आयुष्यात दुःख यावं याची काही गरज नाहीये. ते बाय डिफॉल्ट सफरिंग अवस्थेमध्ये आहेत. त्यांना त्यांच्या आयुष्यातला आनंद दिसतच नाहीये, त्यांच्या आयुष्यात आशावाद दिसतच नाही, हॅपीनेस दिसतच नाहीये. ते बाय डिफॉल्ट सफरिंग अवस्थेमध्ये. तुम्ही बघितलं असेल कित्येक लोक बाय डिफॉल्ट डाऊटच्या अवस्थेमध्ये, सफरिंगच्या अवस्थेमध्ये, निगेटिव्ह अवस्थेमध्ये असतात. बाय डिफॉल्टच असतं. त्यांना कितीही चांगल्या गोष्टी दाखवल्या तरी त्यामध्ये ऍक्च्युली ती कमतरता शोधून काढतील. त्यांना दिसतीच आतमधली कमतरता, त्यांना दिसतीच आतमधली निगेटिव्हिटी, त्यांना दिसतीच आतमधली उणीव. आणि केवळ ते स्वतःला ह्या उणीवा दाखवून, कमतरता दाखवून केवळ सफरिंग सफरिंग सफरिंग, वेदना, दुःख याच्यामध्ये स्वतःला ओढवून घेतात. आणि त्यांनी स्वतःला असं प्रोग्राम केलेलं असतं की काही झालं तरी मी काही हॅपी होणार नाही, मी काही खुश होणार नाही. आता मला एक एक्झाम्पल आठवलं या ठिकाणी सफरिंग बाय डिफॉल्ट कसं असतं, डाऊट घेणारे लोक कसे असतात. ज्यावेळी भारतामध्ये पहिल्यांदा रेल्वे आली त्यावेळी लोकांना खूप उत्सुकता होती. एक लोखंडाचं एक मोठ्याच्या मोठं एक इंजिन, जे वाफेवरती काय चालतं, इतका मोठा धाड धाड आवाज काय करतं, धूर काय बाहेर फेकतं, आणि असं एक जिवंत राक्षस ज्याला म्हणलं जायचं. कारण असं एखादं इंजिन कधी बघण्यात आलं नव्हतं भारतीय लोकांच्या. ज्यावेळी ते भारतामध्ये आलं त्यावेळी एका रेल्वे स्टेशनवरती एक पर्सन उभा होता आणि त्या शेजारी एक दुसरा पर्सन होता जो ह्याच सफरिंग बाय डिफॉल्ट कॅटेगरी मधला असावा. त्याचबरोबर तो जो पर्सन होता, जो पर्सन त्या स्टेशनवरती उभारला होता, त्या पर्सन येणाऱ्या रेल्वेची वाट बघत होता की काही वेळात ती रेल्वे इथे, आणि त्या रेल्वेने त्याला पुढे जायचं होतं. ती रेल्वे ज्या ठिकाणी जाणार होती त्या ठिकाणी तो जाण्यासाठी रेडी होता. बाय द वे, माझा ऑडिओ येतोय? ऑडिओचे काही फीडबॅक आलेत? ऑडिओ येतोय माझा? येस. मला वाटतं काही पार्टिसिपेंट्सना ऑडिओचा इश्यू आहे, त्यांच्याकडे चेक करू शकेल. येस, थँक्यू.
तर जो पर्सन त्या ठिकाणी रेल्वे स्टेशनवरती थांबला होता, की रेल्वे आली की रेल्वेमध्ये बसायचं, निघून जायचं. त्याच ठिकाणी जो शेजारचा पर्सन होता तो आला आणि त्याला म्हणला, की कशासाठी थांबलाय? तो म्हणला, रेल्वे यायला लागली आणि रेल्वे आली की मी रेल्वेमधून निघून जाणार आहे. तो म्हणला, असलं काही नसतं, असं काही येत नसतं. कोण म्हणलं रेल्वेवर? तसलं काही येत नसतं. तेवढं तिकडून रेल्वे येताना दिसली, त्या पर्सननं सांगितलं, ते बघा ती यायला लागली. तो पर्सन तिकडे बघितला, त्याला लक्षात आलं की रेल्वे यायला लागली. तो म्हणला, आली काय? आता ती थांबणार नाही. बघा ती बिलकुल थांबणार नाही. तुम्ही कशाला वाट बघत बसला? ही तर ती बिलकुल थांबणार नाही. तो म्हणला, नक्की थांबेल. आणि ती रेल्वे काय आली, त्याच ठिकाणी येऊन स्टेशनला थांबली. थांबल्यानंतर त्या पर्सनला कसं तरी वाटायला, तो म्हणला, थांबली काय? मी गॅरंटी देतो आता ही रेल्वे पुढे जाणार नाही. बघाच तुम्ही, ही रेल्वे जाणारच नाही. आणि काही वेळात ती रेल्वे सुरू झाली आणि ती मार्गस्थ झाली, पुढे निघून गेली. त्यानंतर तो पर्सन म्हणाला की ही पुढे गेली काय, आता ही परत कधीच मागे येणार नाही, ही परत कधीच रिटर्न येणार नाही. ही जी कॅटेगरी आहे, हा जो पर्सन आहे, हा ऍक्च्युली ह्या फर्स्ट कॅटेगरीमध्ये सफरिंग बाय डिफॉल्ट या कॅटेगरीमध्ये जगणारा पर्सन आहे. एक असा पर्सन जो सफरिंगला, वेदनेला, दुःखाला बाय डिफॉल्ट आकर्षित करतो. सगळ्या चांगल्या गोष्टींमध्ये सफरिंगला शोधतोय, निगेटिव्ह थिंग्स बघतोय, निगेटिव्ह स्पायरल मध्ये कंटिन्युअस जगतोय. आपल्या अवतीभोवतीचे कित्येक लोक आहेत जे कंटिन्युअस या निगेटिव्ह स्पायरल मध्ये आपल्या लाईफच्या झालेल्या सगळ्या दुःखी, उणिवा, त्रुटी यांनाच वारंवार आठवतात, एक्सपिरियन्स करतात. त्यांच्या लाईफ विषयी त्यांना जर स्टोरी लिहायची म्हणली तर ते त्यांच्या लाईफच्या सगळ्या उणिवा, त्रुटी, कमतरताच, दुःख, वेदनाच यांनी भरलेली एक कथा, कादंबरी लिहू शकते. हे फर्स्ट कॅटेगरीमध्ये जातं. तुम्ही स्वतःला विचारात की तुम्ही कदाचित अजाणतेपणी सफरिंग बाय डिफॉल्ट या कॅटेगरीमध्ये तरी जगत नाही ना. दुसरा जो पार्ट आहे, त्या दुसऱ्या पार्टला आपण म्हणतो सफरिंग ऑन डिमांड कॅटेगरी. सफरिंग ऑन डिमांड. तुम्हाला आश्चर्य वाटेल की ऑन डिमांड सफरिंग मागवलं जाऊ शकतं काय? जसं कुणीतरी, मजेनं जर सांगायचं झालं तर कुणीतरी ऑनलाईन ऑनलाईन जसं फूड मागवतं ना, तसं ऑनलाईन कुणीतरी विश मागवावं, अशा टाईपमध्ये. कुणी मागवेल का ऑनलाईन विश? कुणी मागवेल का अशी गोष्ट जी स्वतःलाच हार्मफुल ठरणार आहे? तर काही लोक असतात जे सफरिंग ऑन डिमांड कॅटेगरीमध्ये जातात. म्हणजे काय? सफरिंग ऑन डिमांड म्हणजे असे लोक की ज्यांचे आयुष्य सगळं व्यवस्थित चाललंय, पण एका ठराविक कालावधीमध्ये, एका ठराविक वेळेमध्ये सगळं चांगलं चालू असताना पण आतमध्ये दुःख, कष्ट, वेदनेचे विचार कंटिन्युअस त्यांच्या आतमध्ये सुरू करतात. कसं लाईफमध्ये निगेटिव्ह चाललंय, कसं दुःख, वेदना, कसं त्रास व्हायला लागलाय, तेच आठवत राहतात. इमोशनली आणि विचारांच्या द्वारे, फिलिंगच्या द्वारे आणि विचारांच्या द्वारे ते केवळ नकारात्मकता एक्सपिरियन्स करत असतात. आणि ते ऑन डिमांड, कधी कधी दिवसभरात एक 3-4 वेळा, 5-6 वेळा, 7-8 वेळा त्यांचं या आतमधनं डिमांड करणं चालूच असतं. जसं आतमध्ये स्वतःच्या जखमांना कुरतडत राहणं, स्वतःच्या उणिवांना, कमतरतांना, गिल्ट, एन्झायटीला फील करत राहणं आणि स्वतःला केवळ दुःख देत राहणं. हे लोक आहे ना, हे ऑन डिमांड दुःख आकर्षित करत असतात. ऑन डिमांड. हे डिफॉल्ट कॅटेगरीमध्ये नसतात, हे ऑन डिमांड असतात. इतर वेळी हॅपी असतात, पण ज्यावेळी त्यांना हवं आहे त्यावेळी ते दुःख मागवून घेतात, डिमांड करतात, ऑर्डर देतात आणि दुःखाची डिश मागवून घेत असतात. स्वतःला विचारात की मी कदाचित दिवसभरातल्या गोष्टींमध्ये, दिवसभरामध्ये कदाचित सफरिंग ऑन डिमांड ह्या कॅटेगरीमध्ये तरी जगत नाही ना. ज्यावेळी जर तुम्ही दिवसभरामध्ये एकदा, दोनदा, 5दा, 6, 8, 10 वेळा जर नकारात्मक ट्रॅपमध्ये जात असाल, गिल्ट, एन्झायटी, फिअरच्या ट्रॅपमध्ये अडकत असाल, तर तुम्ही सफरिंग ऑन डिमांड कॅटेगरीमध्ये आहात आणि तुम्हाला इथून इव्हॉल्व्ह होण्याची गरज आहे, बाहेर पडण्याची गरज आहे. सफरिंग ऑन डिमांड मागवायची काही गरज नाहीये. स्वतःला हार्म करेल, स्वतःला त्रास देईल, स्वतःला हर्ट करेल असे विचार आणि इमोशन्स आपल्या आतमध्ये क्रिएट करण्याची गरज नाही. त्यांना आपण प्रोग्रेस नाही करू शकणार. काही लोक अजाणतेपणे स्वतःला प्रोग्राम केले सफरिंग ऑन डिमांड साठी. तर थोडासा प्रश्न विचारात की सफरिंग ऑन डिमांड तर आपल्यासोबत नाही आहे ना. काही लोक जागे होतात की बाय डिफॉल्ट सफरिंग मधून जागे होतात आणि सफरिंग ऑन डिमांड कडे शिफ्ट होतात. काही लोक सफरिंग ऑन डिमांड मधून पण जागे होतात आणि तिसऱ्या स्टेट ऑफ माइंडला शिफ्ट होतात, ज्याला म्हटलं जातं हॅपीनेस ऑन डिमांड. हॅपीनेस ऑन डिमांड म्हणजे काय, की हे लोक आहे की कॉन्शियसली स्वतःचा फोकस पॉझिटिव्ह गोष्टींकडे शिफ्ट करतात. मला आता हॅपीनेस हवाय, तर ते आपल्या आतमधले ज्या काही चांगल्या पॉझिटिव्ह आपल्या लाईफमध्ये झालेल्या घटना, गोष्टी आहेत, त्या गोष्टींना आठवतात, त्या गोष्टींना एक्सपिरियन्स करतात, त्या गोष्टींविषयी ग्रेटफुल फील करतात.
हे हॅपीनेस ऑन डिमांड मध्ये जगणारी लोक आहेत. हे हॅपीनेस मागवतायत, एक्सपिरियन्स करतायत. ते सफरिंग ऑन डिमांड मध्ये नाहीयेत. त्यांनी स्वतःला आता शिफ्ट केलंय वेगळ्या स्टेटमध्ये, की मला आता हॅपीनेस फील करायचा आहे आणि तो हॅपीनेस माझ्या आतमध्ये आहे आणि ते हवा तेव्हा तो डिमांड करतायत आपल्या आतमध्ये. स्वतःच्या विचारांना आणि स्वतःच्या इमोशन्सना, भावनांना अशा पद्धतीचं त्यांनी ट्रेनिंग दिले की ज्या ट्रेनिंगचा परिणाम आहे की त्यांना हवा तेव्हा हवा तो एवढा आनंद ते प्राप्त करू शकतात. हॅपीनेस ऑन डिमांड मागवू शकतात. इंटरव्ह्यूला गेलेत, आतमध्ये फिअर एक्सपिरियन्स करायला लागलेत, तर ते स्वतःला त्यांच्या आयुष्यामध्ये अशा कठीण प्रसंगामध्ये त्यांनी स्वतःची मार्ग कसा काढला हे आठवून देतात आणि त्या इंटरव्ह्यूची फिअर ते गायब करतात. एखादा मोठा व्यवहार करायला चाललेत किंवा एखाद्या ठिकाणी चाललेत ज्यामध्ये एन्झायटी फील होतीये, तर ते स्वतःला आठवून देतात की अशा एन्झायटीमध्ये त्यांनी कसा मार्ग काढलाय, कसं गायडन्स त्यांना मिळालाय, कसा सपोर्ट नेचरनं त्यांना दिलाय, तो आठवतात आणि त्या आठवण्यातून त्यांना हॅपीनेस मिळतो. त्यातून ती एन्झायटी, ती फिअर त्यांच्या आतमधून निघून जाते. कठीण चॅलेंजिंग परिस्थितीमध्ये, प्रॉब्लेम्समध्ये ते कॉन्शियसली हॅपीनेसला ऑन डिमांड मागवतात. ते घेतात आणि स्वतःला इव्हॉल्व्ह करतात. परिस्थितीमधून, कठीण प्रसंगामधून स्वतःला वर काढतात. हे लोक आहेत ते हॅपीनेस ऑन डिमांड ह्या कॅटेगरीमध्ये जगणारे लोक आहेत. तुम्हाला माहिती असतील कित्येक लोक आहेत हॅपीनेस ऑन डिमांड मध्ये जगणारे. मला एक उदाहरण द्यावं असं वाटतंय. डॉक्टर विक्टर फ्रँकल्स. विक्टर फ्रँकल यांचं एक बुक, खूप फेमस बुक आहे, द मॅन सर्च फॉर मिनिंग नावाचं. हे बुक एक अतिशय वाचनीय बुक आहे. मी रेकमेंड करेन तुम्हाला सगळ्यांना. त्यांची एक कथा अशी होती की डॉक्टर विक्टर फ्रँकल ज्यू पर्सन, आणि ज्यावेळी दुसऱ्या महायुद्धामध्ये ज्यू लोकांना कैदी बनवलं गेलं होतं त्यावेळी त्यांनाही कैदी बनवलं गेलं होतं. आणि त्यावेळी ज्यू लोकांवरती प्रचंड अत्याचार केले जात होते. त्या अत्याचारामध्ये विक्टर फ्रँकल पण उपस्थित होते. त्यांच्यावर सुद्धा अत्याचार केले जायचे आणि ते इतके असहनीय असायचे की काही लोकांना बिलकुल त्रास, वेदना, त्या कधी एकदा मरण आपल्या आयुष्यात येते असं वाटायचं. पण विक्टर फ्रँकल मात्र ज्यावेळी त्यांना वेळ मिळायचा त्यावेळी डोळे बंद करून, एक प्रोफेसर होते, डोळे बंद करून ते आठवायचे की मी माझ्या सायकोलॉजीचा सब्जेक्ट माझ्या स्टुडंट्सना कसा शिकवत असेल, हा टॉपिक मी त्यांना कसा सांगत असेल, ह्या टॉपिकला मी कसं एक्सप्लेन करत असेल, आणि ते त्याच्यावरती डोळे बंद करून आतमध्ये इमॅजिन करायचे की मी त्या युनिव्हर्सिटीमध्ये आहे, त्या क्लासमध्ये आहे, त्या क्लासमध्ये हा टॉपिक कसा शिकतो. ही जी विक्टर फ्रँकलची जी क्वालिटी होती किंवा ही जी स्टेट ऑफ माइंड आहे, ही हॅपीनेस ऑन डिमांडची स्टेट ऑफ माइंड आहे. की अवतीभोवतीची परिस्थिती नकारात्मक चालू आहे, अवतीभोवतीची परिस्थिती सांगते की तुम्ही हरलं पाहिजे, तुम्ही स्वतःला वेदना, दुःखामध्ये ढकलून दिलं गेलं पाहिजे, कारण परिस्थिती तशी आहे. पण विक्टर फ्रँकलला माहित होतं की हॅपीनेस माझ्या आतमध्ये आहे, तो ऑन डिमांड मी प्राप्त करू शकतो. आणि ते ऍक्च्युली स्वतःला त्या गोष्टी, तो आशावाद दाखवत होते, ज्या आशावादामधून ते त्यांच्या आयुष्यात आकर्षित करायचे पॉझिटिव्ह गोष्टी. आणि नंतर त्यांनी एक सुंदर बुक लिहिलं, द मॅन सर्च फॉर मिनिंग नावाचं. अतिशय वाचनीय हे बुक आहे आणि तुम्ही ते नक्की बुक वाचाल. तर हे एक एक्झाम्पल झालं. असे कित्येक लोक आहेत ज्यांनी परिस्थितीमधून मार्ग काढलाय, वाट काढली हॅपीनेस ऑन डिमांड मुळे. आणि यातून काही लोक याही पुढच्या स्टेपला शिफ्ट झालेले आहेत आणि ती पुढची स्टेप आहे हॅपीनेस बाय डिफॉल्ट. तुम्हाला आश्चर्य वाटेल की अशी एक स्टेट आहे का अवेलेबल की हॅपीनेस बाय डिफॉल्ट असावा, की असे लोक जे बाय डिफॉल्ट हॅपीनेसच्या अवस्थेमध्ये जगतात. बाय कधी काळी आपणही हॅपीनेस बाय डिफॉल्ट कॅटेगरीमध्ये होतो. ज्यावेळी आपण लहान होतो त्यावेळी हॅपीनेस बाय डिफॉल्ट कॅटेगरीमध्येच होतो. पण असं काहीतरी प्रोग्रामिंग आपण स्वतःला करून घेतलंय की हळूहळू आपण चौथ्या पार्ट कडून पहिल्या पार्टकडे शिफ्ट झालो. आणि आताची जी जर्नी आहे ती पहिल्या पार्ट कडून हळूहळू आपल्याला परत एकदा चौथ्या पार्टकडे शिफ्ट व्हायचंय, चौथ्या स्टेट ऑफ माइंडकडे शिफ्ट व्हायचंय. त्या जगामध्ये असे काही लोक आहेत जे हॅपीनेस बाय डिफॉल्ट कॅटेगरीमध्ये जगतात, की त्यांची चेतना, त्यांचा कॉन्शियसनेस हा इतका विकसित झालेला आहे की ते त्यांच्या विचार आणि इमोशन्स मधून कोणतीही नकारात्मक इमोशन क्रिएट करत नाहीयेत, नकारात्मक विचार क्रिएट करत नाहीयेत, पण ते स्वतःला एका नॅचरल हॅपी आणि पीसफुल स्टेटमध्ये एक्सपिरियन्स करतात. नॅचरल एका पॉझिटिव्ह स्टेट ऑफ माइंड मध्ये ते एक्सपिरियन्स करतात. आणि ही स्टेट सुद्धा आपण अचीव्ह करू शकतो जर आपण स्वतःला काही ट्रेनिंग दिलं, आपण स्वतःला ज्या कंडिशन्स मध्ये स्वतःला अडकवलंय त्या कंडिशन्स मधून जर स्वतःला बाहेर काढू शकलो तर आपण सुद्धा हॅपीनेस बाय डिफॉल्ट कॅटेगरीमध्ये शिफ्ट होऊ शकतो. नॅचरल स्टेट ऑफ माइंड जर आपली हॅपीनेसची असेल
तर आपण हॅपीनेस बाय डिफॉल्ट एक्सपिरियन्स करायला हवा. तुम्ही कधी पाण्याला ट्रेनिंग दिलंय का हो शीतल राहण्याचं? तुम्ही म्हणाल की त्याचा स्वभावच ऍक्च्युली शीतल आहे. असं काहीतरी करतो आपण ज्यामुळे पाणी गरम होतं किंवा पाणी त्याची शीतलता सोडून थोडं गरम होतं. पाण्याला जर गॅस लावला, गॅसवरती ठेवलं, उकळलं, तर त्या पाण्याची शीतलता कमी होऊन त्याच्यामध्ये गरमपणा वाढतो. पण पाणी ज्यावेळी गॅस बंद केला जातो त्यावेळी नॅचरल त्याच्या स्वभावता शीतलतेच्या स्टेटमध्ये येतं. म्हणजे पाण्याचा जो मूळ स्वभाव तो शीतलतेचा स्वभाव आहे. असं काहीतरी केलं जातं ज्यामुळे ती शीतलता हरवली जाते. तसंच मनुष्याचा जो स्वभाव आहे, आपला स्वभाव आहे, तो हॅपीनेसचा बाय डिफॉल्ट आहे. मग असा कोणता गॅस अजाणतेपणे अशी कोणती गोष्ट आपण आपल्या आतमध्ये केली ज्याच्यामुळे आपण आपल्याला स्वतःला ह्या नॅचरल स्टेट ऑफ माइंड मधून बाहेर काढायला लागलो? त्यातला सगळ्यात मोठा ब्लॉक हा कंडिशन्स ब्लॉकचा. कंडिशन्स या टॉपिकवरती खूप सविस्तर इन डिटेल बोललं जाऊ शकतं, पण या सेशनची एक लिमिटेशन आहे. म्हणून कंडिशन्स ह्या गोष्टींना स्वतःमध्ये अंडरस्टँड करा की अशा कोणत्या कोणत्या कंडिशन्सना मी घेऊन माझ्या लाईफमध्ये जगतोय, ज्याचा परिणाम आहे की मी हॅपीनेसला गमवायला लागलोय. माझे नॅचरल स्टेट ऑफ माइंड असून सुद्धा मी त्याला गमवायला लागलोय. तर हॅपीनेस बाय डिफॉल्ट या कॅटेगरीमध्ये सुद्धा जगलं जाऊ शकतं. या जगामध्ये अशा हॅपीनेस बाय डिफॉल्ट कॅटेगरीमध्ये अवस्थेमध्ये जगणारे लोक अवेलेबल आहेत आणि ते स्वतःला नेहमी प्रत्येक क्षणी हॅपीनेसच्या स्टेट ऑफ माइंड मध्ये एक्सपिरियन्स करतात आणि आपल्या अवतीभोवतीच्या लोकांना सुद्धा हॅपीनेस एक्सपिरियन्स करू देऊ इच्छित आहेत आणि देत आहेत. यस, इथपर्यंतच्या पार्ट मध्ये जर काही प्रश्न असतील तर नक्की आपण काही प्रश्न उत्तर क्वेश्चन आन्सर्स घेऊ शकू. इथपर्यंत काही शंका, काही प्रश्न, काही प्रश्न असतील किंवा चॅट मध्ये सुद्धा तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकाल किंवा हँड रेज करू शकाल की प्रश्नांचे आन्सर्स उत्तर देता येऊ शकतील. कोणाचा ऑडिओ चालू आहे? एनी क्वेश्चन? एक प्रश्न होता अश्विनी. येस. म्हणजे असं कधी मला कळतं की आपलं एक कुठली भीती आहे जी काल्पनिक आहे, म्हणजे माहितीये की ही काल्पनिक आहे, पण त्याला आपण असं बनवलं की त्याच्यातून डिफोकस व्हायला कधी कधी वेळ लागतो. येस. म्हणजे ती नाहीये, मला पण माहिती की काही होऊ शकत, असं नाहीये, पण त्याच्यातून वेळ लागतो डिफोकस व्हायला. आणि काही लोकांना, आजूबाजूच्या लोकांना कळलेलं असतं की अरे ही भीती आहे, आणि मग त्याचा आपला ते वीक पॉइंट समजतात आणि ते आपल्याला, आणि मग आपली भीती ती अजून म्हणजे असं माझा अनुभव आहे की अजून मग तर कधी कधी अशा लोकांना फेस करताना म्हणजे हे होतं की अरे ते परत त्या गोष्टी आपल्याला ट्रिगर होते, किंवा मला माहिती ते काल्पनिक आहे आणि आय कॅन हँडल असं काय, पण तरी सुद्धा म्हणजे आजच्या म्हणजे घडी कमी आहे, पण आहे म्हणजे मी त्याचं असं होतं. राईट. येस, बरोबर, एक्झॅक्टली बरोबर आहे. ऍक्च्युली भीतीचं अस्तित्व हे एका गोष्टीमुळे आहे, त्या गोष्टीला आपण म्हणतो इग्नोरन्स. भीतीला जर ऍक्च्युली होल्ड कोणी करून ठेवलं असेल आपल्या आतमध्ये तर इग्नोरन्सनं होल्ड करून ठेवलं. इग्नोरन्स कशाचा? की आपण ऍक्च्युली त्या भीतीला इग्नोर करतो, कारण तिला फेस नाही करायचं आपल्याला. पण ज्या क्षणी आपण ऍक्च्युली फेस करतो त्यावेळी लक्षात येतं की ऍक्च्युली फिअर नाहीयेच, आणि मी कशासाठी इतके दिवस अननेसेसरी या फिअरला होल्ड करून ठेवलं. केवळ एक अवेअरनेस, एक करेज आपल्या आतमध्ये आलं की त्या फिअरला मला एकदा बघायचंच आहे. त्याला एक एक्झाम्पल तुम्हाला माहिती असेल, तुम्ही वाचलं पण असेल, स्वामी विवेकानंदांचं. स्वामी विवेकानंद एका ठिकाणी चालले होते आणि त्यांच्या मागं एक माकड लागलं होतं आणि ते घाबरले. ते भीत पुढे चालले, तसं माकड आहे त्यांच्या मागे येते. त्यांना एका पर्सननं सांगितलं की अरे तू अटॅक कर त्या माकडावरती आणि ते माकड पळून जाईल. जसे ते मागं वळले आणि हातामध्ये एक दगड घेऊन जसा आपण मागं लागतो तसं ते माकडाच्या मागं लागले ना, तसं ऍक्च्युली ते माकड पळून जायला सुरुवात झाली. आणि सेम तो लेसन त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये फिअरसाठी घेतला होता, की ज्या गोष्टीला, ज्या फिअरला, ज्या भीतीला मी होल्ड करून ठेवले, ती भीती माझ्या मागच लागली
केवळ माझ्या इग्नोरन्समुळे. पण ज्या क्षणी मी त्या फिअरला फील करतोय, एक्सपिरियन्स करतोय की काय आहे ही फिअर, त्याच्या मागे माझ्या कोणत्या अशा मिनिंग आहेत, त्याच्या मागे अशा म्हणजे कोणते कंडिशन्स आहेत, ज्या कंडिशनमुळे मी या फिअरला होल्ड करून ठेवले. ज्या क्षणी तुम्ही ती कंडिशन्स एक्सपिरियन्स कराल, तुम्ही इमिजिएटली त्या फिअर पासून मुक्त व्हायला सुरुवात. आणि ती मुक्तीची जी अवस्था आहे, त्या फिअर पासून मुक्तीची जी अवस्था आहे, तुम्हाला वाटेल अरे इतके दिवस का नाही करू शकले मी, किती सोपं होतं, केवळ फेस तर करायचं होतं. तर त्यासाठी एक योग्य गायडन्स, मनाला एक योग्य ट्रेनिंग जर देऊ शकलो, तर नक्की या फिअरच्या स्टेटमधून आपण बाहेर येऊ शकतो. आणि कधी काळी अजाणतेपणी फिअर आपल्या सुरक्षितेसाठी प्रोग्राम केली गेली होती कधी काळी. पण आता अशी वेळ आहे की आपण इमोशनली, इंटेलेक्च्युअली, फिजिकली कित्येक गोष्टींमध्ये विकसित झालेलो आहे. त्यावेळी मनाला असं वाटलं की हे सगळे कुठले रिसोर्सेस माझ्याकडे नाही आहेत, त्यामुळे फिअरच एकमेव रिसोर्स असा आहे ज्या फिअरच्या रिसोर्समुळं मला ही सिक्युरिटी मिळू शकेल. पण आज सगळे रिसोर्सेस असताना सुद्धा मन फिअर नावाचेच रिसोर्स वापरतं. जसं असं समजा की कधी काळी आपल्या घरामध्ये एकच स्पून होता, स्पून, आणि त्या स्पूननं सगळं कार्य करत होतो आपण, सगळं कार्य. आणि काही वर्ष निघून गेल्यानंतर स्पून सोबत अजून कित्येक गोष्टी तुमच्या लाईफमध्ये आल्या. म्हणजे स्पून आणि स्पून सोबत इतर जे काही स्वयंपाकातले जे इन्स्ट्रुमेंट्स असतात ते सगळे इन्स्ट्रुमेंट आपल्याकडे आले, पण तरी सुद्धा मन अजून स्पूनच वापरते. म्हणजे इतके इन्स्ट्रुमेंट असून सुद्धा स्पून वापरले जातात, केवळ स्पूनच वापरले जातात. तसं इंटेलेक्च्युअली विकसित होऊन सुद्धा, स्किल आणि कॅपॅबिलिटीच्या लेवलला आपण विकसित होऊन सुद्धा, फिजिकली इव्हॉल्व्ह होऊन सुद्धा, लाईफचे एक्सपिरियन्सेस, ग्रेट एक्सपिरियन्सेस घेतलेले असून सुद्धा मन अजूनही फिअरला का यूज करते, यासाठी थोडं त्याला प्रशिक्षणाची गरज आहे. आणि जर आपण ते प्रशिक्षण योग्य दिशेने, योग्य पद्धतीने जर त्याला देऊ शकलो, तर ह्या फिअर पासून मुक्त होणं सहज सोपं आहे. आणि ते नवीन इन्स्ट्रुमेंट तेही वापरता येऊ शकते. त्यामुळे आजचा जो स्ट्रगल आहे, त्या स्ट्रगल पासून आपण मुक्त होऊ शकतो. आणि फिअरला तुम्ही स्टेपिंग स्टोन बनवू शकाल. बाय द वे, तिसरी जी कॅटेगरी आहे, ती कॅटेगरी अशा नकारात्मक इमोशन्सना आपल्यावरती हावी होऊ देत नाही, उलट त्यांना स्टेपिंग स्टोन म्हणून वापरते आणि एका मोठी छलांग, एक मोठी क्वांटम जम्प लाईफ मध्ये घेते. एक वेळ अशी येईल, जर तिसऱ्या स्टेटमध्ये तुम्ही जगायला लागलात, तर तुम्ही फिअरची वाट बघाल की फिअर कधी येते आणि मी तिला स्टेपिंग स्टोन बनून एका उंच उडी, एक उंच झेप घेऊ शकेन. कसं तिला मी कॉज बनवू शकेन, कारण बनवू शकेन माझ्या आयुष्यातल्या यशासाठी. हॅपीनेस ऑन डिमांड जर असेल आपल्या सोबत, तर नक्की तुम्ही सगळ्या नकारात्मक इमोशन्सना स्टेपिंग स्टोन बनवू शकता. म्हणजे आपल्या लाईफमध्ये आपण आपल्या घरामध्ये बघितलं असेल की आपल्या घरामध्ये काही कचरा वगैरे, आपण सगळा जो कचरा असतो किंवा भाजीपाल्याचा जो कचरा वगैरे असतो तो कुठेतरी साठवून ठेवतो, आणि साठवून ठेवल्यानंतर काही दिवसानंतर तो आपण झाडांना घालतो. तसं आपल्या आतमध्ये जे काही नकारात्मक इमोशन्स आहेत ना, या इमोशन्सना सुद्धा तुम्ही कुठेतरी वापरू शकता. त्या पूर्ण टाकाऊ नाहीयेत. आपल्याला वाटतं ह्या नको आहेत मला, ह्यांना टाकून दिलेलं बरं. पण काही स्मार्ट लोक असे आहेत, काही विजडम असणारे विद्वान लोक असे आहेत की ह्या नकारात्मक इमोशन्सचा, या नकारात्मक गोष्टींचा सुद्धा असा वापर करतात आणि ते त्यांच्या आयुष्यामध्ये अशी रोपटी, अशी झाडं विकसित करतात, त्यांना ते खत पाणी घालतात या नकारात्मक इमोशन्स. किती सुंदर आहे बघा. आणि जर आपण हे करू शकलो, आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी उमलवायच्या आहेत, ज्या गोष्टींना विकसित करायचं आहे, जी वृक्ष आपल्या आयुष्यात महान वृक्ष बनावे असं वाटते, त्यासाठी दिले गेलेले हे नकारात्मक हे जे काही इमोशन्स आहेत ना, हे इमोशन खत पाणी म्हणून त्यांना वापरलं जाऊ शकतं. त्यासाठी गरजेचं आहे हॅपीनेस ऑन डिमांड आपल्या आतमध्ये. ऑन डिमांड हॅपीनेस मागवण्याची ॲबिलिटी आली, तर प्रत्येक नकारात्मक इमोशन्सना तुम्ही यूज करू शकता तुम्हाला हवं तसं. तर आजच्या घडीला अजाणतेपणी इमोशन्स आपल्याला यूज करतात. तर आपण हॅपीनेस ऑन डिमांड शिकूयात की जेणेकरून आपण इमोशन्सना कसं यूज करायचं ते आपण समजून घेऊ शकतो. इमोशन्स हे टूल्स आहेत, विचार हे टूल आहेत, ज्या टूल्सच्या माध्यमातून आपण आपला हॅपीनेस एक्सपिरियन्स करायला हवा. बाय द वे, उलट झालंय, आपण आपल्या इमोशन्स आणि टूल्सनी आपला यूज करायला सुरुवात केली. ते जसं हवं तसं आपल्याला ड्राईव्ह करतात. आपण लग्नामध्ये गेलोय, एखाद्याच्या लग्नामध्ये गेलो आणि आतमध्ये सफरिंग फील करतो. एखाद्याच्या पार्टीला गेलो, आतमध्ये सफरिंग फील करतो. एखाद्याच्या आनंदाच्या ठिकाणी गेलो, आतमध्ये नकारात्मकता फील करतो. कंटिन्युअस आपल्या आतमध्ये एक नकारात्मक सायकल चालू आहे आणि अवतीभोवती सगळं चांगलं. कारण इमोशन्स आणि विचार आपला वापर करतात, ना की आपण आपल्या इमोशन्स आणि विचारांचा वापर करतो. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू. येस. अजून काही प्रश्न?
प्रश्न किंवा शेअरिंग? इथपर्यंतच्या पार्टमध्ये आपण स्टेप बाय स्टेप काही गोष्टी बघत आलो, ज्याला मी थोडंसं रिवाइज करतो. त्यामध्ये आपण बघितलं की हॅपीनेस ऑन डिमांड काय आहे, की प्रत्येक गोष्ट आता ऑन डिमांड झालेली आहे आणि प्रत्येक गोष्टीला आपण ऑन डिमांड मागू शकतो. तर हॅपीनेस का ऑन डिमांड मागू शकत नाही? कारण तो आपल्याला माहिती नाहीये की हॅपीनेस ऑन डिमांड सुद्धा मिळू शकतो. जर मिळत असेल तर आपण नक्की मागवायला सुरुवात करू शकू आणि हेच आपण समजून घेणार आहोत की हॅपीनेस आपण ऑन डिमांड कसा मागवू शकू. सेकंड पार्ट आहे ज्यामध्ये बघितलं की कोणत्या वेगवेगळ्या स्टेटमध्ये जगणारे लोक आपल्या अवतीभोवती आहेत किंवा आपण कोणत्या स्टेटमध्ये जगतो. एक निगेटिव्ह स्पायरल आहे जिथं आपल्या प्रेझेंट स्टेटमध्ये हॅपीनेस बिलकुल नाहीये आणि भविष्याविषयी कुठलाही आशावाद राहिलेला नाहीये. बाय द ही कॅटेगरी जास्त ओढ घेत असते किंवा जास्त शिफ्ट होत असते आत्महत्या, सुसाईड करण्याच्या दिशेला, कारण त्यांना वर्तमानातही कुठला हॅपीनेस दिसत नाही आणि भविष्याविषयी कुठला आशावाद शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे यांचा ओढा असतो स्वतःला संपवण्यामध्ये, स्वतःचा अस्तित्व, मिनिंग लाईफमध्ये काहीच दिसत नाही. तो काहीसा पार्ट ऍक्च्युली तिकडे शिफ्ट होतो. त्यानंतर आपण बघितलं करंट रियालिटी, एक अशा स्टेट ऑफ माइंड मध्ये जगणारे लोक की जे सध्या हॅपीनेस आहे पण भविष्याविषयीचा कुठलीही भविष्याचा आशावाद त्यांच्या लाईफमध्ये नाहीये. करंट रियालिटीला आपण बघितलं, करंट रियालिटी. आणि करंट रियालिटी मधले जे लोक आहेत, हे लोक आता त्यांच्याकडे ठराविक मनी येतोय, आता त्यांच्याकडे लाईफमध्ये थोडंसं सुख समाधान चालू पण हे लोक जगताना एन्झायटी मध्ये जगतात. एन्झायटी म्हणजे भविष्याविषयी वाटणारी एक चिंता, फिलिंग, नकारात्मक फिलिंग त्यांच्या आतमध्ये. आणि त्यानंतर एक कॅटेगरी आहे ती म्हणजे स्ट्रेसमध्ये जगणारी लोक, की ज्यांच्यामध्ये प्रेझेंटमध्ये कुठलाही हॅपीनेस नाही, आता काही चांगलं चाललेलं नाही, पण भविष्य उज्ज्वल आहे, मोठं हे मला दिसतंय, पण त्याला कनेक्ट ही करता येत नाही त्यांना. त्यामुळे स्ट्रेस आहे, तुम्ही कसं अचीव्ह करू, कसं प्राप्त केलं पाहिजे ह्याच्याविषयी आतमध्ये एक संघर्ष कंटिन्युअस चाललाय आणि ते स्वतःला खूप ओढतायत, स्ट्रेस देत आहेत. तर या लोकांच्या आयुष्यात स्ट्रेस हा जास्त एक्सपिरियन्स करायला मिळतो. आणि लास्ट स्टेट आपण बघितली फ्लो स्टेट, की एनर्जी किंवा इमोशन्स फिलिंग एका फ्लो स्टेट मधून एक्सपिरियन्स करतात आणि त्यांच्या लाईफमध्ये प्रेझेंट हॅपीनेस अवेलेबल आहे, आता लाईफमध्ये खूप चांगलं व्यवस्थित चालू आहे आणि भविष्याविषयीचा एक आशावाद सुद्धा माझ्याकडे आहे, असे ते लोक आहेत. आणि हे लोक जगतात एका फ्लो स्टेटमध्ये, त्यांची एनर्जी एका सहज अवस्थेमध्ये प्रवाहित होते. तर हा काहीसा पार्ट आपण इथपर्यंत बघितला. त्यानंतर बघितला की हॅपीनेस ही जर नॅचरल स्टेट असेल तर कोणता कोर ब्लॉक आहे? कोर ब्लॉक आहे कंडिशन्ड हॅपीनेस. लहानपणापासून आपल्याला एज्युकेशन असेल किंवा फॅमिली असेल किंवा सोसायटी, समाज असेल, या सगळ्यांनी आपल्याला कंडिशन्ड हॅपीनेस साठी प्रोग्राम केलेला आहे. तुम्ही हे करा, हे केलं जाईल. कंडिशन्ड हॅपीनेस एक सिंपल उदाहरण जर द्यायचं झालं तर अजाणतेपणे सुद्धा आपण ही चूक करत असतो किंवा केली सुद्धा असेल. तुमच्या घरी छोटी मुलं असतील, ती मुलं एखादी गोष्ट करत नाहीत, जसं की आज एखाद्या छोट्या मुलगा आहे काही 3 वर्षाच्या, 4 वर्षाचा, आणि त्याला सध्या आता जेवायला घालायचंय, अभ्यासाला बसवायचं, तर आपण त्याला काय सांगतो की तू आता अभ्यासाला बैस तर मी तुला हे करून, तर मी तुला चॉकलेट देईन, तू जेवण कर तर मी जेवणानंतर तुला आईस्क्रीम देईन. हा कंडिशन्ड हॅपीनेस आहे. त्याला लहानपणापासून आपण प्रोग्राम करतोय की हे केलंस तर तुला हे मिळणार आहे, केलंस तर तुला ते मिळणार आहे. त्यामुळे नेहमी त्याच्या आतमध्ये एक प्रोग्राम, एक मिनिंग असं जाते की मला काहीतरी केल्यानंतरच तो हॅपीनेस मिळेल, त्याशिवाय नाही मिळणार. आणि ती एक छोटी गोष्ट, ते छोटं प्रोग्रामिंग हळूहळू लाईफच्या सगळ्या एरियावरती प्रभाव टाकायला सुरुवात करतं. सगळा हॅपीनेस हा तिथं, आणि लोक कदाचित काही कंडिशन्स अचीव्ह पण करतात, पण अजाणतेपणी कंडिशनची प्रोग्राम झाली, ऑटोमॅटिक दुसऱ्या कंडिशन मध्ये शिफ्ट होतात. कित्येक लोक असे बघितलेत की त्यांनी आवडता जॉब, आवडता जेवढा अचीव्ह करायचा होता तेवढा इन्कम अचीव्ह केलाय, ज्या पर्सन सोबत लग्न करायचं होतं, फॅमिली हवी तिथपर्यंत ऍक्च्युली ते शिफ्ट झालेत, तरीही त्यांचे पुढचे कंडिशन्स रेडी आहेत की आता हे व्हायला हवं, आता हे व्हायला हवं, आता हे. प्रेझेंट मध्ये हॅपीनेस नाही, कंडिशन केलाय फ्युचरसाठी. तर तुम्ही अजाणतेपणे कंडिशन हॅपीनेस साठी तरी ट्राय करत नाही ना, प्रयत्न करत नाही, तर तुम्हाला शिफ्ट व्हायला पाहिजे. कंडिशन्स आयडेंटिफाय करत आणि त्यांना रिमूव्ह करत लाईफमध्ये. त्यासाठी हवं करेज. करेज असेल तर कंडिशन्सना आयडेंटिफाय करू शकू आणि त्यातून मुक्त होऊ शकू. त्यानंतर 4 मेंटल स्टेट. आपण आपल्या अवतीभोवतीचे लोक कोणत्या मेंटल स्टेटमध्ये जगतात? सफरिंग बाय डिफॉल्ट कॅटेगरी, की लोक बाय डिफॉल्ट कॅटेगरीमध्ये सफरिंग आणि दुःखामध्ये जगतात. एकच कॅसेट कंटिन्युअस त्यांची वाजते सफरिंगची, नकारात्मक कॅसेट वाजते.
लोक म्हणतात की ह्याच्यासोबत बसायला सुद्धा नको, इतकं ते सफरिंग कंटिन्युअस नकारात्मक चाललेलं असतं. काही लोक असतात जे सफरिंग ऑन डिमांड कॅटेगरीमध्ये शिफ्ट होतात, की कधी कधी ते सफरिंग आकर्षित करत असतात त्यांच्या विचारांच्या आणि इमोशन्स मधून. तर इथे थोडं त्यांनी जागरूक राहायला हवं. आणि इथून काही लोक शिफ्ट होतात ते हॅपीनेस ऑन डिमांड कडे, हवा तेव्हा हॅपीनेस प्राप्त करू शकतो. डॉक्टर विक्टर फ्रँकलचं आपण एक्झाम्पल बघितलं की आज अवतीभोवती नकारात्मक सिच्युएशन असून सुद्धा हॅपीनेस ऑन डिमांड त्यांनी प्राप्त केला, त्यांनी आकर्षित केलं त्यांच्या लाईफमध्ये त्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी ज्या त्यांना हव्या होत्या. हा हॅपीनेस ऑन डिमांड शिकण्याचा एक सगळ्यात इम्पॉर्टंट बेनिफिट. त्यांनी अवतीभोवतीच्या परिस्थितीमध्ये आशावाद शोधला आणि हॅपीनेस त्यांच्या लाईफमध्ये क्रिएट झाला. आणि फोर्थ पार्ट, हॅपीनेस बाय डिफॉल्ट. बाय डिफॉल्ट हॅपीनेसच्या कॅटेगरीमध्ये जगणारे लोक आपल्या अवतीभोवतीचे. काही लोक असे आहेत जे बाय डिफॉल्ट हॅपीनेस मध्ये जगतात, की त्यांना आपल्या अस्तित्व असण्याविषयीच एक हॅपीनेस आहे, खुशी आहे, आनंद आहे, कोणत्या कंडिशनची नाहीये, की मी आहे म्हणूनच हॅपी आहे. इतके काहीशी हॅपीनेस त्यांच्या आतमध्ये ते एक्सपिरियन्स करतात. आणि आपली यात्रा जी आहे, आपली जी जर्नी आहे ती या 4थ्या स्टेजमध्ये लवकरात लवकर शिफ्ट व्हावी, अशी एक शुभेच्छा आहे सगळ्यांसाठी. आणि आपण प्रयत्न करूयात नक्कीच की हॅपीनेस बाय डिफॉल्ट आपल्या सगळ्यांच्या लाईफमध्ये यावं. यासाठी आपण आपल्या मनाला आणि स्वतःला ट्रेनिंग देऊ की जेणेकरून हॅपीनेस बाय डिफॉल्ट या कॅटेगरीमध्ये आपण शिफ्ट होऊ शकू. येस, आपण थोड्याशा सायन्स पार्टकडे जातोय, की ज्यावेळी हॅपीनेस आपण एक्सपिरियन्स करतो त्यावेळी अशा कोणते केमिकल्स आपल्या ब्रेनमध्ये जनरेट होत असतात. अलीकडे ब्रेन सायन्स खूप साऱ्या लोकांना किंवा सायन्स प्रत्येक गोष्टीच्या मागचं काय आहे हे एक्सपिरियन्स करायची खूप इच्छा असते. तर आपण तो थोडासा एक पार्ट इथं अंडरस्टँड करणार आहोत की हॅपीनेसच्या मागचं सायन्स काय, की ब्रेनमध्ये असे कोणते केमिकल जनरेट होतात ज्यामुळे आपल्या आतमध्ये आपण हॅपीनेस एक्सपिरियन्स करतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की आपली जी बॉडी आहे ते एका नर्वस सिस्टम नुसार चालते आणि त्याच्यामध्ये केमिकल्स लोचा नेहमी होत असतो. ज्या काही इमोशन्स एक्सपिरियन्स करत असतो त्या सगळ्या इमोशन्सचा बॉडीवरती एक्सपिरियन्स हा केमिकल्स मधून होत असतो. आणि हे केमिकल जनरेट करण्याची सिस्टम आपल्या ब्रेनमध्ये आहे. मला सांगा किती हॅपी व्हायला पाहिजे. मला एक उदाहरण आठवते, मी बऱ्याचदा ऍक्च्युली ते ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये किंवा वेगळ्या ठिकाणी सांगतो, की मी एक डॉक्युमेंटरी बघितली होती. त्या डॉक्युमेंटरीमध्ये अमेरिकेतला एक पर्सन होता, ज्या पर्सनचा ऍक्सिडेंट झाला. वयाच्या 40-45 वर्षीच्या दरम्यान त्याचा ऍक्सिडेंट झाला होता. आणि ती जी डॉक्युमेंटरी होती ती ब्रेन सायन्स, इमोशन्स, केमिकल्स ह्याच्या रिलेटेडच होती. आणि त्या ऍक्सिडेंटमध्ये त्याच्या मेंदूला मार लागला होता आणि त्या मेंदूला जो मार लागला होता त्यामध्ये त्याच्या ब्रेन मधला जो पार्ट दुःख एक्सपिरियन्स करतो तो पार्ट डॅमेज झाला होता. दुःख जो पार्ट एक्सपिरियन्स करत असतो आपल्या बॉडीमध्ये आणि सिग्नल देतो आपल्याला की हे दुःखी आहे, हे वेदना आहे, ही जे फिलिंग देत असतो, केमिकल जनरेट करत असतो, तो पार्ट डॅमेज झाला होता आणि तो वर्क करायचा बंद झाला होता. किती आनंदाची गोष्ट आहे ना, की त्याच्या आयुष्यातनं दुःख निघून गेलं. किती मस्त गोष्ट आहे ना. पण त्याची वाईफ ज्यावेळी ती कम्युनिकेट करत होती, तिनं सांगितलं की ऍक्च्युली ही आनंदाची गोष्ट नाही. ज्या दिवसापासून त्यांच्या ब्रेनच्या त्या पार्टला डॅमेज झाला, ते दुःख एक्सपिरियन्स करायचं बंद केलं, त्या दिवसापासून त्यांनी आनंदही एक्सपिरियन्स करायचा बंद केला. त्या दिवसापासून त्यांनी हसायचंही बंद केलं. त्या दिवसापासून त्यांनी हॅपी राहण्याचं सुद्धा बंद केलं. बंद झालं त्यांच्याकडनं. किती आश्चर्यकारक गोष्ट आहे. आपल्याला वाटतं की आपल्या आयुष्यातलं दुःख निघून जावं. पण ज्यावेळी छापा निघून जातो त्यावेळी काटाही निघून जातो, ज्यावेळी काटा निघून जातो ज्यावेळी छापाही निघून जातो. दोन्ही गोष्टी निघून जातात. त्यामुळे लक्षात ठेवा की आपल्या आतमध्ये चाललेली एक सिस्टम आहे, एका विशिष्ट व्यवस्थेनं कंट्रोल केलेली आहे आणि ती सुंदर कंट्रोल केलेली आहे. तिचा आनंद घेणं, तिला अप्रिशिएट करणं, तिला ग्रेसफुली घेणं, हेच सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे हा जो पार्ट आहे, आपण जो अंडरस्टँड करतोय की किती सुंदर व्यवस्था आपल्या ब्रेनमध्ये बनवली गेलेली आहे, की प्रत्येक इमोशनचं एक केमिकल जनरेट होतंय, ते बॉडीमध्ये प्रसारित केलं जाते, ते संपूर्ण बॉडीमध्ये जातं, ते बॉडीमध्ये फिलिंग्स किंवा एक्सपिरियन्स येतो नकारात्मक इमोशनचा, हॅपीनेसचा. हा सगळा जो काही एक्सपिरियन्स होतो तो एका केमिकल्समुळे येतो. तरी किती सुंदर व्यवस्था आहे आणि या व्यवस्थेमुळेच आपण हॅपी व्हायला पाहिजे. त्या व्यवस्थेसाठीच ग्रेटफुल फील केलं पाहिजे. थँक्यू, माझ्या आतमध्ये ऍक्च्युली अशी व्यवस्था आहे, असे केमिकल जनरेट होतात. कित्येक लोक हे करू शकत नाहीयेत. यासाठी स्वतःला अप्रिशिएट केलं पाहिजे, थँक्यू दिले पाहिजेत नेचर. येस प्लीज. तर असे कोणते 4 केमिकल्स आहेत ज्या केमिकल्सना आपण बघतोय, तर त्यातलं एक केमिकल आहे डोपामिन केमिकल, ऑक्सिटोसिन केमिकल, एंडोर्फिन केमिकल, सेरोटोनिन केमिकल. हे जे 4 केमिकल आहेत, 4 वेगवेगळ्या इमोशन्सना क्रिएट करायचं कार्य करत असतात.
हॅपीनेस हा सगळ्यात एकाच कॅटेगरीमध्ये बसवला गेलेला नाहीये. तो वेगवेगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा आपण एक्सपिरियन्स करतो. जसं काही गिव्हिंग मधून जो आनंद येतो तो एका वेगळ्या हॅपीनेस मध्ये असतो. काही गोष्टी तुम्ही ठरवल्यात त्या पूर्ण झाल्यात त्यावेळी जो आनंद येतो तो एका वेगळ्या केमिकल्स मधून येत असतो. ज्यावेळी तुम्ही एक्झरसाईज करता आणि फ्रेश फील करता त्यावेळी जो आनंद येतो तो वेगळा आनंद असतो. तर ऍक्च्युली जे केमिकल्स आहेत हे केमिकल्स वेगवेगळ्या विशिष्ट कार्यातून आपल्या आतमध्ये जनरेट होतात आणि हे नॅचरली आपल्या आतमध्ये जनरेट होतात. आजपर्यंत आपण ज्या हॅपीनेस फील करत आलोय तो ह्या केमिकल्समुळेच एक्सपिरियन्स करत आलोय. स्टेप बाय स्टेप बघूयात की आपण डोपामिन किंवा या प्रत्येक केमिकल्स कधी जनरेट होतं आपल्या आत. नेक्स्ट प्लीज. पहिला पार्ट जो आपण डोपामिनचा बघतोय तर डोपामिन कधी जनरेट होतो तर एखादं टास्क तुम्ही ठरवलंय ते कम्प्लीट झालं. आज मी ठरवलं होतं आज मी अमुक बुक वाचणार आणि संपवणार आणि तुम्ही संपवलं तर जो काही आनंद फील होतो कम्प्लिटनेसचा तो कम्प्लिटनेसचा आनंद म्हणजे ऍक्च्युली तुमच्या ब्रेनमध्ये डोपामिन रिलीज झालेला आहे. ते डोपामिन बॉडीमध्ये प्रक्षेपित झाले किंवा ते केमिकल्स संप्रेषित झाले तुम्ही एक्सपिरियन्स करताय. डुईंग सेल्फ केअर ज्यावेळी तुम्ही सेल्फ केअर करता त्यावेळी ऍक्च्युली डोपामिन नावाचं केमिकल जनरेट होतं. बाय द वे बरेच लोक जे ऍक्च्युली डिप्रेशनच्या अवस्थेमध्ये असतात त्यांना जे काही मेडिसिन्स दिले जातात त्यामुळे त्या मेडिसिन्समध्ये डोपामिन जनरेट करण्याची काही औषधं किंवा मेडिसिन्स त्यामध्ये दिले जातात जेणेकरून लोकांना तो एक्सपिरियन्स यावा. डोपामिन कॉन्शियसली मेडिसिन्स मधून जनरेट केले जातात. त्यामुळे डिप्रेशनच्या स्टेटमध्ये जे मेडिसिन्स दिले जातात त्या मेडिसिन्समध्ये ह्या केमिकल्स जनरेट करण्याची पॉवर असते. तर डुईंग सेल्फ केअर ज्यावेळी सेल्फ केअर करतो त्यावेळी होतो. ऍक्टिव्हिटी ज्यावेळी आपण काही गोष्टी करतो ऍक्टिव्हिटी त्यावेळी सुद्धा डोपामिन जनरेट होतो. ज्यावेळी आपण निवांत बसलेलो असतो त्यावेळी नव्हे काही ऍक्टिव्हली काही गोष्टी करत असतो त्यावेळी डोपामिन जनरेट होतं. त्यानंतर आहे सेलिब्रेटिंग लिटल विन्स छोट्या छोट्या गोष्टींचं ज्यावेळी आपण सेलिब्रेशन करतो त्यावेळी सुद्धा डोपामिन जनरेट होतो. जसं आता मी म्हणालो की किती सुंदर व्यवस्था आहे आपल्या ब्रेनमध्ये आणि किती अप्रिशिएट केलं पाहिजे आपण आपल्या ब्रेनला की एवढी व्यवस्था माझ्या न सांगण्यानं माझ्या न करण्यानं ऍक्च्युली चालली होती. माझ्या आजपर्यंतच्या आयुष्यामध्ये हे सगळी केमिकल जनरेट होत होते आणि ते मला माहिती नव्हते तरी सुद्धा ते वर्क करत होते. याच्याविषयी अप्रिशिएट केलं पाहिजे. हे सेलिब्रेटिंग लिटल विन छोट्या छोट्या गोष्टींना सुद्धा सेलिब्रेट करणं. आपल्या ऑफिसेसमध्ये असेल आपल्या अवतीभोवतीमध्ये असेल कोणाचं तरी अक्षर खूप सुंदर आहे सेलिब्रेट केलं. कोणी चांगला शर्ट घातलाय सेलिब्रेट केलं. कोणी चांगलं बोललं सेलिब्रेट केलं. आज चांगला स्वयंपाक केला सेलिब्रेट केलं. आज चांगलं एखाद्याने चांगलं अप्रिशिएट केलं तुम्हाला सेलिब्रेट केलं. छोट्या छोट्या गोष्टींना सेलिब्रेट करणं त्याच्यामुळे सुद्धा बॉडीमध्ये ब्रेनमध्ये डोपामिन जनरेट व्हायला सुरुवात होते. नेक्स्ट दुसरं जे केमिकल आहे ऑक्सिटोसिन. ऑक्सिटोसिन कधी जनरेट होतो ज्यावेळी आपण प्लेइंग विथ पेट्स आपल्या घरामध्ये छोटे छोटे काही पेट्स असतात पाळीव प्राणी मांजर कुत्रा काही छोटे मोठे वाघ वगैरे म्हणजे काही लोकांकडे असतात म्हणून म्हणलं तर काही पेट्स असतात आपल्या घरामध्ये तर ह्या पेट्स सोबत आपण ज्यावेळी खेळतो त्यावेळी आपल्या आतमध्ये ऑक्सिटोसिन नावाचं केमिकल जनरेट होतं. किंवा आपल्या घरामध्ये छोटं बाळ असेल काही छोटे मुलं असतील त्या छोट्या मुलांसोबत आपण ज्यावेळी खेळतो एन्जॉय करतो त्यावेळी आपल्या बॉडीमध्ये ब्रेनमध्ये ऑक्सिटोसिन नावाचं केमिकल जनरेट होतं. होल्डिंग हँड्स टच ज्यावेळी आपण इतरांचा आपल्या लव्ह वन्स प्रिय लोकांचा हात हँड टच करतो त्यावेळी जे सिक्युरिटी जे सेल्फ जी केअर फील होते त्यातून आपल्या आतमध्ये ऑक्सिटोसिन किंवा आपल्याला एखादा प्रिय मित्र भेटला आपले घरचे मित्र पण ज्यावेळी हक करतो त्यांना मिठी मारतो त्या ऍक्च्युली ऑक्सिटोसिन नावाचं केमिकल जनरेट होतं. ज्यावेळी टच एक पॉझिटिव्ह टच आपण एक्सपिरियन्स करतो तो ऑक्सिटोसिन क्रिएट करतो. हा टच नव्हे हा टच ज्यावेळी होतो त्यावेळी वेगळे केमिकल जनरेट होतं त्यामुळे इथं ऑक्सिटोसिन होत नाही. जो पॉझिटिव्ह सकारात्मक टच असतो त्या टच मधून ऑक्सिटोसिन जनरेट होतं. गिव्हिंग कॉम्प्लिमेंट्स इतरांना कॉम्प्लिमेंट्स देणं. तुमचा शर्ट चांगला आहे आज भाजी चांगली केली आज तुम्ही दिसतायत चांगले तुमचं हँडरायटिंग खूप सुंदर आहे. छोट्या छोट्या कॉम्प्लिमेंट्स आपण ज्यावेळी लोकांना देतो थँक्यू त्यावेळी ऍक्च्युली ऑक्सिटोसिन आपल्या ब्रेनमध्ये जनरेट होतं. हे ऑक्सिटोसिन किती बघा छोट्या गोष्टी ऑन डिमांड तुम्ही ऍक्च्युली हॅपीनेस कधी मागवू शकता. तुम्ही एखाद्या कॉम्प्लिमेंट दिली वेळ लागणार नाही बॉडीमध्ये बॉडीला सिग्नल जाईल ऑटोमॅटिक ब्रेनला सिग्नल जाईल ब्रेन की ऑक्सिटोसिन रिलीज करा नर्वस सिस्टम मध्ये ऑक्सिटोसिन जनरेट होईल ऑटोमॅटिकली हॅपी फील करायला लागेल. किती छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या छोट्या गोष्टींचा परिणाम आहे हॅपीनेस ऑन डिमांड तुम्ही प्राप्त करू शकता. येस नेक्स्ट नंतरचा पार्ट आहे एन्डॉर्फिन. एन्डॉर्फिन नावाचं केमिकल कधी जनरेट होतं ज्यावेळी आपण लाफ्टर असतो एन्जॉय करतो मजा करतो फॅमिली सोबत असेल किंवा स्वतः सोबत असेल एखादा जोक एखादी काही गोष्टींवरती खूप हसतो त्यावेळी आपल्या बॉडीमध्ये किंवा ब्रेनमध्ये एन्डॉर्फिन नावाचं केमिकल जनरेट होतं.
इसेन्शियल ऑइल्स, काही ऑइल्स असे आहेत जे ऑइल्स सेवन केल्यामुळे आपण ते इनटेक केल्यामुळं सुद्धा एंडॉर्फिन जनरेट होतं. वॉचिंग कॉमेडी, ज्यावेळी कॉमेडी काही सिरियल्स बघतो, काही कॉमेडी चित्रपट असतील, मूवीज असतील, काही टीव्ही सिरियल्स असतील, प्रोग्राम्स असतील, काही मित्रांसोबत कॉमेडी करत असू, बघत असू, त्यावेळी ऍक्च्युली एंडॉर्फिन नावाचं केमिकल बॉडीमध्ये जनरेट. डार्क चॉकलेट, काही लोकांना सवय असते डार्क चॉकलेट खायची, तर त्यामधून सुद्धा एंडॉर्फिन नावाचं केमिकल जनरेट होतं. आणि एक्झरसाइजिंग, काही लोकांना दररोज एक्झरसाइज करायची सवय असते, योगा प्राणायाम असेल, वॉकिंग असेल, तर यातून सुद्धा एंडॉर्फिन नावाचं केमिकल जनरेट होत असतं. किती सिंपल गोष्टी आहेत बघा, की ह्या गोष्टी करत जातो आपण, या करण्यानंच आपल्या आतमध्ये बाय डिफॉल्ट हॅपीनेस क्रिएट होण्याची व्यवस्था नेचरनं करून दिलेली आहे. कंडिशन पूर्ण होण्याचा तो भाग लांबच आहे, त्याच्या आधीच आपण हॅपीनेस फील करू शकतो, एक्सपिरियंस करू शकतो, ज्यावेळी आपल्याला हे सायन्स समजेल तेव्हा. आणि लास्ट जो आहे तो आहे सेरोटोनिन. सेरोटोनिन नावाचं केमिकल कधी जनरेट होतं, ज्यावेळी तुम्ही मेडिटेशन करता. ज्यावेळी आपण मेडिटेशन करतो, त्या मेडिटेशनच्या अवस्थेमध्ये आपण जे स्वतःला एक्सपिरियन्स करतो, आपल्या कंडिशन्स हळूहळू आतल्या ज्या आंतरिक कंडिशन्स लावले, त्या कंडिशन ज्यावेळी रिमूव्ह होतात, त्यावेळी मेडिटेशनच्या त्या एक्सपिरियन्स मधून आपण सेरोटोनिन नावाचं केमिकल आतमध्ये जनरेट होतं. रनिंग, ज्यावेळी रनिंग करतो, सन एक्सपोजर, ज्यावेळी तुम्ही सकाळी, सन एक्सपोजर म्हणजे आत्ताच्या दिवसात दुपारी 2 वाजताचं सन एक्सपोजर नव्हे, तिथं तुम्हाला सेरोटोनिन नाही, तिथं निगेटिव्ह केमिकल जनरेट होण्याची शक्यता आहे. सन एक्सपोजर म्हणजे ज्यावेळी कोवळ्या उन्हात सकाळच्या दरम्यान, सकाळी 7:30 8च्या दरम्यान कोवळं ऊन सकाळी येत असतं, त्या कोवळ्या उन्हाला ज्यावेळी तुम्ही एक्सपिरियन्स करतात, त्यावेळी ऍक्च्युली सेरोटोनिन नावाचं केमिकल जनरेट होतं. त्यानंतर वॉकिंग इन नेचर, ज्यावेळी नेचरमध्ये तुम्ही चालता, नेचरमध्ये फिरता, त्यावेळी ऍक्च्युली तुम्ही सेरोटोनिन नावाचं केमिकल जनरेट करता. मग ते झाडांमध्ये असेल, जे काही नेचर आपल्या अवतीभोवतीच आहे, त्या नेचर सोबत बागकाम करत असू, झाडांच्या सोबत एक्सपिरियन्स करत असू, तर तिथं सेरोटोनिन नावाचं केमिकल जनरेट होतं. स्विमिंग करतो, सायकलिंग करतो, त्यावेळी सुद्धा सेरोटोनिन नावाचं केमिकल आपल्या बॉडीमध्ये एक्सपिरियन्स करत असतो. तर इथपर्यंतचा काहीसा पार्ट आपल्या आतमध्ये आहे, जो सायन्स आपण बघितला, की ज्या सायन्स मधून आपण एक बघितलं की किती सहजपणे आपण आपल्या आतमध्ये एक अशी व्यवस्था केली आहे, की ज्या व्यवस्थेमधून आपण हॅपीनेस बाय डिफॉल्ट, हॅपीनेस ऑन डिमांड आपण एक्सपिरियन्स करू शकतो, सहजपणे एक्सपिरियन्स करू शकतो. जी सुंदर व्यवस्था आपल्या सोबत आहे, त्या व्यवस्थेचा आपण नक्की लाभ घ्यायला हरकत नाही. पण यासोबतच अजून काही गोष्टी आहेत, ज्या गोष्टींना जर आपण आत्मसात करायला सुरुवात केली, तर आपल्या जीवनामध्ये त्यांना प्रॅक्टिसचा भाग बनवला, तर हॅपीनेस ऑन डिमांड सोबत हॅपीनेस बाय डिफॉल्ट कडे जाण्याची यात्रा आपली सुरू होऊ शकते. त्यातला पहिला पार्ट जो आहे, तो आहे ग्रॅटिट्यूड फील करण्याचा. आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये जे काही आहे त्याच्याविषयी आपण ज्यावेळी ग्रेटफुल फील करायला लागतो, ग्रॅटिट्यूड आतमधनं डीप फील करायला लागतो, त्यावेळी आपल्या आतमध्ये, ब्रेन मध्ये असे काही चेंजेस व्हायला सुरुवात होतात. आणि त्या चेंजेसचा परिणाम असा आहे की आपण बाय डिफॉल्ट आपल्या आतमध्ये हॅपीनेस जनरेट व्हायला सुरुवात होते. आपण बाय डिफॉल्ट हॅपीनेस कडे शिफ्ट होतो. याचबरोबर आहे, भविष्याविषयीचं एक इन्स्पायर्ड व्हिजन आपल्याकडे असतो. आणि त्या व्हिजनला आपण ज्यावेळी रिकॉल करतो, आतमध्ये इमॅजिन करतो, व्हिज्युअलाइज करतो, त्यावेळी सुद्धा आपल्या ब्रेनमध्ये एक नवीन पाथवेज जनरेट होतात. जुने पाथवेज रिमूव्ह व्हायला सुरुवात होतात. व्हिज्युअलायझेशन एक अशी टेक्निक आहे, ज्या टेक्निकद्वारे आपण हॅपीनेसला एक्सपिरियन्स करू शकतो, आपण हॅपीनेसला अनुभवू शकतो. या 2 वेजच्या माध्यमातून आपण हॅपीनेसला सहजपणे प्राप्त करू शकतो. हवा तितका हॅपीनेस आपल्याच आतमध्ये आहे, त्याला प्राप्त करू शकतो. जर तसा असेल तर वेळ कशाला दौडा. आपण एक 10-15 मिनिटाचं एक छोटीशी एक्सरसाइज करणार आहोत. ही एक्सरसाइज आहे ग्रॅटिट्यूड एक्सरसाइज. त्या एक्सरसाइज मध्ये मला तुम्हाला सगळ्यांचं सहकार्य हवं. आपण या एक्सरसाइज मध्ये जसं एंटर करू, त्यावेळी तुम्ही जिथं आहात, तुमच्याकडे काही पेन पेपर असेल तर एका साईडला ठेवा. खुर्चीवर चेअरवरती बसला असाल तर आरामात बसा. आणि ह्या एक्सरसाइजचा आपण स्टेप बाय स्टेप गाईड केलं जाईल, त्या गाईड नुसार आपण एक्सपिरियन्स करणार आहोत. जर तुमच्याकडे काही, आपण जो एक्सरसाइज करतोय हा ग्रॅटिट्यूडचा एक्सरसाइज आहे, आणि या ग्रॅटिट्यूडच्या एक्सरसाइज सोबत तुम्ही एक्सपिरियन्स कराल की आपल्या आतमध्ये इन्स्टंट ग्रॅटिट्यूड फील केल्याबरोबर इन्स्टंटली आपल्या आतमध्ये हॅपीनेसचे केमिकल जनरेट होतात, आणि हॅपीनेसचा एक्सपिरियन्स आपल्या आतमध्ये यायला सुरुवात होते. तर आपण त्याचा एक एक्सपिरियन्स घेऊयात.
एक 10 ते 15 मिनिटाचा एक छोटासा एक्सरसाइज करू आणि नंतर पुढच्या पार्टकडे आपण शिफ्ट होणार आहोत. इथपर्यंत जर काही कोणाचे प्रश्न किंवा कोणाचे काही डिस्कशन्स असतील तर करू शकाल, अन्यथा आपण आजच्या मुख्य पार्टकडे शिफ्ट होऊ शकू. या ग्रॅटिट्यूडच्या या एक्सरसाइज नंतर आपण अजून एका पार्टकडे शिफ्ट होणार आहोत. येस, शेवटच्या एंडकडे जाणार आहोत एक्सरसाइज मधून. आता तुम्ही जिथं आहात तिथं निवांत रिलॅक्स बसत, चेअरवरती डोळे बंद करा, हात पाय एकदम रिलॅक्स आहेत. जसं गाईड केलं जाईल त्यानुसार एक्सपिरियन्स करा. गाईडनुसार डोळे बंद आहेत, बॉडी एकदम रिलॅक्स आहे. सगळं लक्ष 3 दीर्घ श्वास घेणार आहोत, मोठे श्वास, आणि हळूवार सोडणार आहोत. मोठा श्वास घ्या, दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. अजून एक मोठा श्वास, हळूवार सोडा. जस्ट एकदा बॉडीला ऑब्झर्व करा, डोळे बंद करून पायापासून डोक्यापर्यंत बॉडीच्या प्रत्येक पार्टला एकदा ऑब्झर्व करा, पायापासून डोक्यापर्यंत. आणि तुमचं सगळं लक्ष, सगळं ध्यान हे श्वासावरती केंद्रित करा. बाहेर जाणाऱ्या आणि आत येणाऱ्या श्वासावरती तुम्ही लक्ष देताय. जस्ट एक्सपिरियन्स करा. काही विचार चालतील, चालू द्या. तुमचा फोकस आत जाणाऱ्या आणि बाहेर येणाऱ्या श्वासावरती. आता आठवा त्या गोष्टी, ज्या गोष्टींसाठी तुम्ही खूप कृतज्ञ फील करताय. अशा कोणत्या गोष्टी तुमच्या आयुष्यात आहेत ज्या गोष्टींसाठी खूप कृतज्ञ फील करताय, ग्रेटफुल फील करताय, ग्रेसफुल फील करताय? कोणतीही गोष्ट असेल त्यापासून खूप मनापासून तुम्हाला धन्यवाद, थँक्यू द्यावेसे वाटतात. एखादं नातं असेल, व्यवसाय असेल, काही कलिग्स असतील, तुम्ही राहता ते घर असेल, तुम्हाला मिळणारं फूड असेल, तुमची मुलं असतील, पती पत्नी असेल, तुमच्याकडे असणारं नॉलेज, डिग्री असेल, स्किल्स, कॅपॅबिलिटी असतील, कोणत्या गोष्टीसाठी खूप कृतज्ञ फील करताय, डीपली, खूप खोलवर, तिला थँक्यू द्या. थँक्यू सो मच, खूप खूप धन्यवाद, थँक्यू सो मच. गुरु असतील, गुरूंचं ज्ञान असेल, तुम्हाला मिळणारा मनी, पैसा असेल, तुमच्याकडे असणारी वाहनं असतील, थँक्यू सो मच, थँक्यू.
अजून कोणत्या गोष्टीसाठी तुम्ही कृतज्ञ फील करता डीपली, खूप खोलवर? तुमच्या बॉडीला धन्यवाद देऊ शकाल का? इतक्या वर्षात तिने तुम्हाला किती सहकार्य केले, तुमचं हृदय तुमच्या कुठल्याही सूचना न देता ते चालू आहे, तुम्हाला सर्व करते अविरतपणे. थँक्यू म्हणा त्याला. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मनापासून थँक्यू म्हणा. किती सुंदर व्यवस्था आहे. तुमच्या बॉडीचे एक एक पार्ट्स, लिव्हर असेल, ब्रेन असेल, डोळे असतील, कान असेल, किती सुंदर अद्भुत व्यवस्था आहे ना. थँक्यू सो मच. यामुळे मी ही दुनिया, हे जग एक्सपिरियन्स करू शकतो. ब्रेनलाही थँक्यू द्या. कानांना थँक्यू द्या. डोळे, थँक्यू सो मच. थँक्यू. संपूर्ण बॉडीला थँक्यू द्या. थँक्यू सो मच. अजून कोणकोणत्या गोष्टीला थँक्यू देऊ शकता? तुम्ही ज्या घरी राहता ते घर, थँक्यू. जी कार चालवता त्या कारला, टू व्हीलर, फोर व्हीलर, थँक्यू. तुमच्या घराच्या अवतीभोवती असणारी बाग, झाड, थँक्यू सो मच. तुमच्या घरातला प्रत्येक सदस्य, थँक्यू. थँक्यू सो मच. तुमच्या जीवनात असणारे वेगवेगळे नाती, रिलेशन्स, थँक्स अ लॉट. थँक्यू. तुमचा व्यवसाय, तुम्हाला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहकार्य करणारे लोक, थँक्यू सो मच. तुमच्या अवतीभोवतीचं एन्व्हायरमेंट, वातावरण, गव्हर्नमेंट्स, यंत्रणा, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे तुमच्या लाईफला स्मूथ बनवण्यामध्ये, सहज बनवण्यामध्ये. थँक्यू दॅट. इतकंच काय, या संपूर्ण वातावरणामध्ये असणारे छोटे कीटक, ज्यांच्यामुळं हे वातावरण, एन्व्हायरमेंट, हे जीवचक्र, जीवनाचं चक्र सुरळीत चालू आहे, त्याबद्दल पण थँक्यू द्या. कितीतरी कीटक अविरतपणे कार्य करतात. तुमच्या बॉडीमधले बिलियन्स सेल्स जिवंतपणाचा अनुभव देण्यासाठी अविरतपणे कार्य करतात, तुमच्या कोणत्याही कॉन्शियस एफर्ट शिवाय. थँक्यू सो मच. थँक्स लॉट. थँक्यू. सूर्य, चंद्र, तारे, हवा, पाणी, ग्रह, पृथ्वी, तुमच्या कोणत्याही कॉन्शियस एफर्ट शिवाय हे सगळे कार्य करतायत आणि त्याचा परिणाम तुमच्यावरती होतोय. थँक्यू सो मच. त्यांनाही थँक्यू द्या. Thank you so much.
लाईफचे जे वेगवेगळे एक्सपिरियन्सेस तुम्ही आजपर्यंत घेतले त्या सगळ्यांना धन्यवाद द्या. थँक्यू द्या. थँक्यू. काही वेळातच आपण डोळे ओपन करणार आहोत. अजूनही ज्या लोकांना तुम्हाला ज्या स्थितीला परिस्थितीला वस्तूंना तुम्हाला थँक्यू देता येईल थँक्यू द्या. मनापासून थँक्यू द्या. थँक्यू सो मच. हळूवार डोळे ओपन करू शकाल. येस. एक्सपिरियन्स करत आता सध्या काय अनुभवत आहे, कोणत्या इमोशनल स्टेट मध्ये आहात. नक्कीच एका शांत, रिलॅक्स आणि हॅपी स्टेट मध्ये तुम्ही स्वतःला एक्सपिरियन्स करत असाल. ही स्टेट ऑफ माइंड आपल्या आतमध्येच होती. यासाठी काही वेगळं करण्याची, वेगळं कोणती कंडिशन असण्याची गरज नव्हती. आणि हा आनंद तुम्ही हवा त्यावेळी हवा तेव्हा घेऊ शकता. ग्रॅटिट्यूड ही एक वे आहे ज्या वेनं तुम्ही हॅपीनेस ऑन डिमांड मागवू शकता. हवा तेव्हा हॅपीनेस एक्सपिरियन्स करू शकता. पण याचबरोबर मी जसं मगाशी म्हणालो की हॅपीनेस ऑन डिमांड पासून हॅपीनेस बाय डिफॉल्ट कडे जाण्याची जी यात्रा आहे, जो जर्नी आहे, या जर्नीमध्ये सगळ्यात महत्वाचा जर पार्ट कोणता असेल तर काही इम्पॉर्टंट टॉपिक आपल्याला समजून घ्यावे लागते. अशी कोणती गोष्ट मी जर समजून घेतली तर हॅपीनेस बाय डिफॉल्ट कडे मी शिफ्ट होऊ शकेन. आणि असे कोणते टॉपिक, असे कोणते अंडरस्टँडिंग, कोणते विषय मला समजून घ्यावे लागते, ज्या विषयांना समजून घेण्यामुळं आणि त्या विषयांना मी माझ्या जीवनामध्ये आत्मसात करण्यामुळं मी हॅपीनेस बाय डिफॉल्ट कॅटेगरीमध्ये लवकर शिफ्ट होऊ शकेन. तर हॅपीनेस बाय डिफॉल्टची ही जी जर्नी आहे, या जर्नीमध्ये मास्टर माइंड घेऊन येते हॅपीनेस ऑन डिमांडच्या एका सिरीजला. ही 8 सेशन सिरीज, 8 सेशनची एक सिरीज मास्टर माइंड घेऊन येते. यापूर्वी हा एक प्रोग्राम सप्टेंबर मध्ये लॉन्च झाला होता, ज्यामध्ये 8 सेशन्स घेण्यात आले आणि त्याचा एक चांगला रिझल्ट ज्यावेळी बघण्यात आला त्यावेळी असं वाटलं की हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत अजून घेऊन जाऊ शकतो का. तर मास्टर माइंड द्वारे डिझाईन केलेला हा हॅपीनेस ऑन डिमांड चा प्रोग्राम हा येत्या 9 तारखेपासून 9 मे पासून सुरू होतोय. त्या प्रोग्राम मध्ये ऍक्च्युली कोणते टॉपिक असतील हे थोडंसं अंडरस्टँड करूयात. हा प्रोग्राम जो आहे, हा प्रोग्राम स्टेप बाय स्टेप गाईड आहे कशासाठी, हॅपीनेस. आणि हा जो प्रोग्राम आहे हा बेस्ड ऑन न्यूरोसायन्स आणि प्रॅक्टिकल स्पिरिच्युअलिटी यावरती बेस्ड असणारा हा हॅपीनेस ऑन डिमांड असा काहीचा प्रोग्राम मास्टर माइंड घेऊन येते. हा प्रोग्राम चे 8 सेशन असे कोणते 8 वेगळे टॉपिक आहेत ज्या टॉपिकना आपल्याला समजून घ्यायला हवं आणि ज्यांना समजल्यानंतर आपण हॅपीनेस ऑन डिमांड मध्ये स्थिर होऊ शकू आणि हॅपीनेस बाय डिफॉल्ट कडे आपली यात्रा जाऊ शकेल. त्यातला पहिला टॉपिक आहे 4 लेवल ऑफ इंटेन्शन. आपल्या आतमध्ये इंटेन्शन नावाचा आपण टॉपिक ऐकला असेल.
पण इंटेन्शन म्हणजे नेमकं काय, 4 लेवल्स इंटेन्शनच्या कोणत्या असतात आणि इंटेन्शन आपल्या जीवनाला कसं ड्राईव्ह करते, याला आपण यामध्ये सविस्तर समजून घेणार आहोत. अतिशय सुंदर टॉपिक आहे आणि तुम्ही त्या टॉपिकमध्ये अंडरस्टँड कराल की आता आपण इंटेन्शनच्या कोणत्या अवस्थेमधून कार्य करायला लागलो. तर 4 लेवल्स ऑफ इंटेन्शन कोणते आहेत याला आपण समजून घेणार आहोत. दुसरा जो टॉपिक आहे तो लाईफ विजनिंग. बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये एक संघर्ष असतो की माझ्या जीवनाला दिशा नाही आहे, पर्पज काय आहे मला माहिती नाही, माझ्या जीवनाचा एम उद्देश काय आहे, माझं कॉलिंग काय आहे ते माहिती नाही. अशा लोकांसाठी हा एक इम्पॉर्टंट टॉपिक लाईफ विजनिंग. या लाईफ विजनिंग मधला एक मुख्य पार्ट आहे की आपल्या सगळ्याच्या जीवनाला, प्रत्येकाच्या जीवनाला एक सीड आयडिया आपल्याला दिलेली आहे किंवा याला पर्पज म्हणता येईल की पर्पज प्रत्येकाच्या जीवनाला दिला गेलाय. हा कसा आयडेंटिफाय करायचा, त्याचं प्रॅक्टिकल टूल लाईफ विजनिंग या टॉपिक वरती आपण एक्सप्लोर करतो, आपण देतो. तिसरा जो टॉपिक आहे त्यामध्ये आहे तो पॉवर ऑफ ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूडची आता एक्झरसाइज केली, पण ग्रॅटिट्यूडच्या मागचं सायन्स काय आहे आणि ग्रॅटिट्यूडला आपण आपल्या जीवनात आत्मसात केलं तर काय होऊ शकतं, याचं एक सुंदर सेशन यामध्ये आपण घेतो, पॉवर ऑफ ग्रॅटिट्यूड नावाचं. त्यानंतर जो आहे तो लाईफ विथ डिसिप्लिन. डिसिप्लिन म्हणजे काय, तर आपल्या आतमध्ये कंटिन्युअस एक ब्लिस आपण एक्सपिरियन्स करतोय किंवा आहेच, कोणत्या तरी अज्ञानामध्ये तो झाकला गेलाय, तर तो ब्लिस. आणि खूप सारे लोक त्यांच्या आयुष्यामध्ये डिसिप्लिन लावू इच्छितात. त्यांना असं वाटतं की डिसिप्लिनमुळे ऍक्च्युली मी काहीतरी अचीव्ह करू शकेन. पण हे डिसिप्लिन जे आहे ना, या डिसिप्लिन सोबत एक सूक्ष्मता आत फील होते, सूक्ष्मता आत फील होते किंवा ज्याला म्हणतो वृक्षपणा आतमध्ये फील व्हायला सुरुवात होते. वृक्ष वाटतं की डिसिप्लिन म्हणजे काहीतरी टफ आहे, डिसिप्लिन मध्ये काहीतरी चॅलेंजिंग आहे. पण ज्या डिसिप्लिन सोबत तुम्ही ब्लिस जोडता आणि ब्लिस प्लस डिसिप्लिन कनेक्ट होतो, त्यावेळी तयार होतो डिसिप्लिन. आणि ज्यावेळी डिसिप्लिन लाईफमध्ये येतो त्यावेळी लाईफ स्मूथ, सहज व्हायला सुरुवात होते. तर लाईफ विथ डिसिप्लिन कशी असते त्याला आपण यामध्ये एक्सप्लोर करतो या चौथ्या टॉपिक वरती. त्यानंतरचा आहे टॉपिक फ्रीडम थ्रू फॉरगिव्हनेस. आपल्या आतमधली फ्रीडम आपण एक्सपिरियन्स कसा करायचा थ्रू फॉरगिव्हनेस. लाईफमध्ये खूप सारे चॅलेंजेस असतात की आपण इतरांसोबत, नात्यांमध्ये किंवा स्वतःसोबत खूप सारे इश्यूज मध्ये आपण स्वतःला माफ नाही केलं किंवा इतरांना माफ नाही केलं. तर ह्या टॉपिक मध्ये आपण एक्सप्लोर करतो की फॉरगिव्हनेस हा तुमच्या हॅपीनेसशी डायरेक्ट कसा कनेक्टेड आहे आणि जर आपण फॉरगिव्हनेसची प्रॅक्टिस आत्मसात करू शकलो तर फ्रीडम कसा आपल्या लाईफमध्ये येतो त्याला आपण एक्सपिरियन्स करू शकतो. 6वा टॉपिक आपण यामध्ये घेतो तो आहे माइंडफुल और माइंडलेस. तुम्ही कोणत्या अवस्थेमधून जगताय, माइंडफुल आहात की माइंडलेस अवस्थेमधून जगताय. या दोन्ही टॉपिकना आपण एक्सप्लोर करतो की माइंडफुलनेस म्हणजे काय आणि माइंडलेस अवस्था काय आहे. तर याला करतो. 7वा जो टॉपिक आहे तो युनिव्हर्सल लॉज ऑफ लाईफ. ही जी दुनिया आहे ही काही युनिव्हर्सचे लॉज आहेत, त्या लॉज नुसार चालते आणि हे लॉज काही तुम्ही आम्ही क्रिएट केलेले नाहीत, ते बाय नेचरनं युनिव्हर्सने क्रिएट केलेलं आहे. जर आपण त्या लॉजना, त्या नियमांना जर फॉलो करू शकलो, अलाइन करू शकलो स्वतःला, तर आपली लाईफ ही ईज मध्ये येते, सहजता लाईफमध्ये येते, स्मूथनेस येतो. असे कोणते युनिव्हर्सल लॉज आहेत ज्यांना आपल्याला समजून घ्यायला हवं आणि ज्यांना आपल्याला कनेक्ट करायला हवं, तर ते युनिव्हर्सल लॉज आपण 7व्या टॉपिक मध्ये शिकतो. आणि 8वा टॉपिक आहे तो एजंट ऑफ हॅपीनेस आहे. बाय द वे आपण सगळे एजंट आहोत कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीचे. एजंट तुम्हाला माहित असेल, एजंट एक पर्सन असतो, जो पर्सन काहीतरी गोष्टी कॅरी करत असतो. वेगवेगळे लोक एजंट असतात ना, आपण सगळे सुद्धा एजंट आहोत. आपण असं नाही म्हणू शकत मी एजंट नाहीये. आपण कोणत्या तरी गोष्टींसाठी एजंट आहोत. एखाद्या पर्सनचं नाव घ्या, जो पर्सन तुम्हाला आवडतोय तो सुद्धा एजंट आहे. कुठल्या तरी पॉझिटिव्ह इमोशनचा तो एजंट आहे. आणि ज्या गोष्टी, जे लोक तुम्हाला आवडत नाहीत ते सुद्धा एजंट आहेत, कोणत्या तरी नकारात्मक गोष्टींचे एजंट. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये कशाचे एजंट आहात आणि तुम्हाला हॅपीनेसचा एजंट होता येईल का, की तुम्ही जाता त्या ठिकाणी हॅपीनेस एक्सप्रेस करता, एक्सपिरियन्स करता आणि सगळ्यांना हॅपीनेस देता, अवतीभोवती आनंद देता. तर एजंट ऑफ हॅपीनेस बनण्याचं रहस्य काय, कसं बनवू शकतो, तर असा काहीसा 8वा टॉपिक आपण यामध्ये घेतो. असे एक 8 सेशनची एक सिरीज मास्टर माइंड लॉन्च करते. येत्या 9 मे पासून हे सेशन सुरू होते. त्या सेशन मध्ये आपण काय लर्न करणार आहोत ते आपण स्टेप बाय स्टेप बघूयात. त्यामध्ये आपण लर्न करणार आहोत आपल्या आतमधला जो सहज नेचर आहे, आपल्या आतमधलं जे हॅपीनेसचं नेचर आहे, या नेचरला सहजपणे तुम्ही टॅप कराल या सेशन मधून, या संपूर्ण सेशन मधून. दुसरा जो या सेशनचा बेनिफिट तुम्हाला होईल, तर या सेशन मध्ये हॅपीनेसचा न्यूरोसायन्स काय आणि प्रॅक्टिकल स्पिरिच्युअलिटी तुम्ही एक्सपिरियन्स कराल. की प्रॅक्टिकल स्पिरिच्युअलिटी म्हणजे काही नियम या स्पिरिच्युअलिटी मध्ये असतात पण आपल्या जीवनामध्ये वापरत नाही, आपण वापरू शकत नाही काही कारणास्तव.
तर त्या नियमांना आपल्या जीवनात आत्मसात कसं करायचं, त्यासाठी जो विजडम हवाय तो विजडम कसा विकसित करायचा, ते काहीसं आपण या टॉपिकवरती या सेशन मधून अंडरस्टँड करू. अशा काही मेथड्स तुम्हाला शिकवल्या जातात, दिल्या जातात, ज्या तुम्ही डे टू डे लाईफ मध्ये इम्प्लिमेंट करू शकता, त्यांचा एक्सपिरियन्स करू शकता. अशा सिंपल मेथड्स या प्रोग्राम मधून तुम्हाला एक्सपिरियन्स करायला मिळतात. त्यानंतरचा जो बेनिफिट आहे, हा बेनिफिट आहे हाऊ टू आयडेंटिफाय युअर ट्रू कॉलिंग. जसं मगाशी म्हणालो की तुमचं ट्रू कॉलिंग, तुमचा पर्पज आयडेंटिफाय करण्यासाठी हे प्रोग्राम तुम्हाला खूप हेल्प करतील. तुमच्या एनर्जीला अलाइन करण्यामध्ये हे प्रोग्राम तुम्हाला हेल्प करतील. हे टॉपिक यांना समजून घेणं हे तुम्हाला हेल्प करेल. हाऊ टू एक्सपिरियन्स ब्लिस इन डेली लाईफ. दररोजच्या जीवनामध्ये ब्लिस कसा एक्सपिरियन्स करायचा, आतमधली ग्रेस कशी एक्सपिरियन्स करायची, हे काहीसं तुम्हाला या सेशन्स मधून कनेक्ट होईल आणि एक पॉवर फील होईल आतमध्ये. ही पॉवर नैसर्गिक नॅचरल पॉवर असेल, तुम्ही एक्सपिरियन्स करा. आणि हाऊ टू बी एजंट ऑफ हॅपीनेस. हॅपीनेसचं एजंट होण्यासाठी काय करायला हवं, तर ते आपण या प्रोग्राम मधून एक्सपिरियन्स करू शकतो. तर हे आणि ह्या सोबतचे खूप सारे बेनिफिट्स या प्रोग्राम मधून तुम्हाला होतील या संपूर्ण सेशन मध्ये. हे सेशन संपूर्णतः प्रॅक्टिकल, काही एक्झरसाइजेस आणि काही थेअरी या बेस्ड असतात. या संपूर्ण सेशन हे 2 तासाचे असतात. 9 मे पासून प्रत्येक सोमवारी आणि गुरुवारी हे सेशन्स होतील. संध्याकाळी 6:30 ते 8:30 या दरम्यान हे सेशन्स असणार आहेत. आठवड्याला 2 सेशन्स, हे 9 तारखेपासून सुरू होतील ते 2 जून पर्यंत हे सेशन चालतील. आठवड्याला 2 सेशन, याप्रमाणे 8 सेशनची ही सिरीज आपण कंटिन्यू करणार आहोत. या 2 तासामध्ये थेअरी, काही प्रॅक्टिकल आणि 1-on-1 सेशन्स, काही प्रश्न उत्तर सुद्धा त्यामध्ये होतील. काही रेफरन्सेस, काही थेअरी सुद्धा दिली जाईल आणि काही फॉलोअप या संपूर्ण सेशन मध्ये घेतला जातो. येस, नेक्स्ट पार्ट. मग आता प्रश्न येतो की इन्व्हेस्टमेंटचा पार्ट किती आहे. बाय द वे, ह्या सेशन्स पहिला ज्यावेळी लॉन्च केला गेला त्यानंतर खूप साऱ्या लोकांनी या सेशन विषयी अप्रिशिएट केलं आणि खूप साऱ्या लोकांना असं वाटलं की याच्या फीज भरपूर असायला हव्यात. पण हा कंटेंट लोकांची गरज बघता या टॉपिकला लोकांना जास्तीत लोकांपर्यंत पोहोचावा या दृष्टिकोनातनं याची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती कमीत कमी ठेवण्याच्या दृष्टिकोनात आपण प्लॅन केला गेलाय. इंडिव्हिज्युअल जी फीज आहे, रेग्युलर आपण या सेशनची फीज जी प्लॅन करतोय ती आहे 5,000 रुपीज. पण सध्या आपण त्याला डिस्काउंट 50% देतोय, त्यामुळं इंडिव्हिज्युअल जी फी आहे ती 2,500 ही फीज आहे. जर आपण ग्रुपनं ऍडमिशन करणार असू, हा ग्रुप मिनिमम 5 लोकांचा ग्रुप आपल्याला हवाय. जर ग्रुप ऍडमिशन्स असतील तर आपण रेग्युलर फी पर पर्सन 2,500 न घेतो, पण त्याच्याऐवजी 500 रुपये डिस्काउंट देतोय. पर पर्सन 2,000 रुपीज असा ग्रुप ऍडमिशन्सचा इन्व्हेस्टमेंट असेल. आफ्टर 6 आत्ताची जी फीज आहे ती 5 तारखेपर्यंत लागू असेल. 6 मे नंतर ही जी फी आहे या फी 5,000 असेल, पण त्यामध्ये 500 रुपीज डिस्काउंट देऊन आपण 4,500 ला आफ्टर 6 मे रजिस्ट्रेशन करू शकता. जर रजिस्ट्रेशनचा डिस्काउंटचा बेनिफिट घ्यायचा असेल तर शक्य तेवढ्या लवकर तुम्ही हे रजिस्ट्रेशन करू शकाल. बाय द वे, तुम्हाला चॅटमध्ये लिंक सुद्धा मिळेल, जी लिंक तुम्ही यूज करून रजिस्ट्रेशन आताही करू शकता, जेणेकरून तुम्हाला डिस्काउंटचा बेनिफिट मिळू शकेल. या सेशनमध्ये ऍडिशनल बेनिफिट आपण काय घेऊ शकतो, तर ते ऍडिशनल बेनिफिट मला सांगायला आवडतील. या सेशनला प्रॅक्टिकल, जसं मी मगाशी म्हणलो, प्रॅक्टिकल, सायन्स आणि एक्झरसाइज, अशा वेगवेगळ्या एक्झरसाइज मधून आपण एक्सप्लोर तर करणार आहोत. पण अजून काही ऍडिशनल बेनिफिट या सेशन्स मधून आपण लोकांना देतो. यातला एक ऍडिशनल बेनिफिट असा आहे, हे संपूर्ण सेशन झाल्यानंतर आपण 2 सेशन्स सर्टिफाईड कोच कडून कोचिंग, 2 कोचिंग सेशन्स आपण फ्री मध्ये देतो. हे जे कोच असतील हे सर्टिफाईड कोच आहेत आणि त्यांच्याकडून 2 कोचिंग सेशन, या संपूर्ण 8 सेशनच्या सिरीज झाल्यानंतर 2 कोचिंग सेशन फ्री देतो. एका कोचिंग सेशनची फीज 5,000 असते. 2 कोचिंगची फीज जी आहे ती ऑलमोस्ट 10,000 आहे. पण हे 10,000 ची कोचिंगचे सेशन्स संपूर्णतः फ्री या सेशन नंतर दिले जाणार आहेत. डिस्काउंट तर आता सांगितलं, हा डिस्काउंट तुम्हाला प्राप्त होतो. याचबरोबर हे सेशन तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर संपूर्ण फॅमिली सुद्धा एक्सपिरियन्स करू शकता. एकाच वेळी ती फॅमिली एक्सपिरियन्स करू शकता. समजा तुम्हाला ह्या सेशनचे काही रेकॉर्डिंग्स पाहिजेत, ते रेकॉर्डिंग तर 8 सेशनचे रेकॉर्डिंग सुद्धा तुम्हाला मिळतात. तुमच्या मेल आयडी वरती ते तुम्हाला फॉरवर्ड केले जातात. सेशन झाल्यानंतर 1 महिना हे रेकॉर्डिंग सुद्धा तुमच्या सोबत राहतं, जे तुम्ही वारंवार ऐकू शकता आणि तुम्हाला तो सेशन व्यवस्थित समजून घेता येऊ शकतो. त्यामुळे या सेशनचे रेकॉर्डिंग ते आफ्टर 1 मंथ हे रेकॉर्डिंग तुमच्या सोबत राहतात आणि तुम्ही ह्या कंटेंटला अजून डेप्थ मध्ये अंडरस्टँड करण्यासाठी वारंवार रेकॉर्डिंगचा एक्सपिरियन्स घेऊ शकता.
तर असा काहीसा हा संपूर्ण पॉवर पॅक सेशन आपण देतोय. आजपर्यंतच्या ज्या लोकांनी हॅपीनेस ऑन डिमांड एक्सपिरियन्स केलाय त्या सगळ्या लोकांच्या आयुष्यामध्ये एक नाविन्यपूर्ण बदल एक्सपिरियन्स केला गेलाय. त्यांच्या आयुष्यात काही लोकांनी वेगवेगळ्या टॉपिक वरती काम केलंय, पर्पज वरती, इंटेन्शन वरती, आणि ते शिफ्ट झाले. त्यांच्या आयुष्याला त्यांनी एका लेवलवरती शिफ्ट केलंय. मला नक्की सांगावंसं वाटेल की तुम्ही तुमच्या लाईफला शक्य तेवढ्या लवकर एका नेक्स्ट लेवलवरती घेऊन जावं, यासाठीच माझ्या शुभेच्छा आहेत. तर इथपर्यंत आजचा आपला प्रोग्राम संपतोय. जर झालेल्या प्रोग्रामविषयी काही प्रश्न असतील तर प्रश्न विचारू शकाल, अन्यथा आपण थांबवू शकू. थँक्यू सो मच, तुम्ही या सेशनला अटेंड केलं, हा प्रोग्राम एक्सपिरियन्स केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर संपूर्ण टीमचे पण मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच.